सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज आपल्या मंगरुळपीर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व मराठा सेवा संघाचे कक्ष सर्व आयोजकांच्या माध्यमातून हा जो जाहीर व्याख्यान आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थजी देवळे साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक गजानन भाऊ भोयर, विचारपीठावरील गोपालजी गावंडे, डॉक्टर प्रशांतजी गावंडे, अर्जुन पाटील खरात, अत्यंत चांगलं असं भाषण ज्यांनी केलं त्या आपल्या नगराच्या प्रथम नागरिक डॉक्टर गजाला मॅडम, अजय गवार गुरु, अशोक भाऊ परळीकर, विचारपीठावरील इतर सर्व मान्यवर, जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, वेळ खूप जरी झालेला असला तरी काही सूत्ररूपाने मुद्दे या निमित्ताने मी आपल्यासमोर ठेवणार आहे। माझ्या अगोदर अत्यंत चांगली भाषणं झाली। सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर देवळे साहेबांनी हुकुमशाही आणि लोकशाहीतला फरक सांगितला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कसे सर्व धर्म समानतेने वागत होते आणि शत्रूलाही त्यांनी कशा पद्धतीने सन्मान दिला ते डॉक्टर गजाला मॅडमने सांगितलं। आपण अत्यंत धावपळीच्या कमी कालावधीमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल मी आपलं हार्दिक असं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, संत रविदास महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या चार महामानवांच्या जयंत्या 1924च्या कालखंडात झाल्या फेब्रुवारीच्या महिन्यात। त्या सर्व जयंतीच्या मी आपल्याला हार्दिक अशा सदिच्छा देतो आणि एवढा चांगला आयोजित कार्यक्रम केल्याबद्दल आयोजकांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची लोकशाही अशा पद्धतीचा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे। या अनुषंगाने काही मतं मी मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांनी कोणाच्या विरोधात संघर्ष केला, कोणती व्यवस्था या देशात निर्माण केली आणि आज आपण लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये 75 वर्षापासून जगत आहोत। भारताचं संविधान 1950ला लागू झालं, त्यालाही 70-72 वर्ष होत आली। स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाच्या वर कालखंड गेलेला आहे आणि मग ज्या लोकशाहीची अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये व्यक्त केली होती ती खरंच अस्तित्वात आलेली आहे का? आणि लोकशाही ही सर्वोच्च व्यवस्था असं आपण एकीकडे म्हणत असताना लोकशाहीच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला काय येते आणि म्हणून या पद्धतीने लोकशाहीला प्रेरणा देणारा हा राजा, अशी कोणती व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली की अनेक पिढ्यांना प्रेरणादायक असं हे व्यक्तिमत्व, समाज व्यवस्था महाराजांनी निर्माण केली होती, त्याचा आपल्याला थोडासा आजच्या प्रसंगी विचार करायचा आहे। आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी होऊन गेले, त्यांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलं। 50 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी ते प्रचंड असं मोठं रयतेचं स्वराज्य या देशामध्ये उभं केलं। ते एकदम आश्चर्यचकित व्हावं, कल्पनाचकित व्हावं, मानवी प्रतिभेच्या पलीकडे वाटावं अशा प्रकारचं होतं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंतपणी दंतकथा तयार झाल्या आणि म्हणून जे अघटित असं काम जगाने विस्मयचकित व्हावं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कमी कालखंडामध्ये केलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलं आणि हे करत असताना आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा 18 पगड जाती, बलुतेदार जाती, धर्म व्यवस्थेतल्या लोकांना आपण अधिकार देऊ शकत नाही, त्याच्या पुढचे अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये लोकांना दिले। हे कसं शक्य झालं? आणि म्हणून आजच्या लोकशाहीची तुलना करत असताना आम्ही शिवाजी महाराजांचा विचार विसरलेले आहोत का, याचं खरं म्हणजे आज चिंतन करण्याची गरज निर्माण झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचा एकच इतिहास आपल्याला सातत्याने सांगितला गेला। शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्माला आले, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं कोथळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, शिवाजी महाराज आग्र्याला गेले, परत आले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांचं निर्वाण झालं। शिवाजी महाराजांनी काय केलं?
तर गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांमुळे हिंदू धर्म राहिला. काशी की कला जाती और मथुरा की मस्जिद होती, शिवाजीनं होत सुन्नत होत सबकी, हे आम्हाला सांगितलं गेलं. हे कुणब्यांनो, मराठ्यांनो, बहुजनांनो, हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही हिंदू आहे. आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांमुळे हिंदू आहे, मराठी आहे, कुणबी आहे, अजून कुणी आहे, तर आज तुमची जबाबदारी आहे की जय भवानी जय शिवाजी म्हणून मुसलमानांच्या विरोधात, दलितांच्या विरोधात तुम्ही हातात शस्त्र, काट्या लाट्या घ्या आणि आपसात संघर्ष करून मारा आणि आपला धर्म वाचवा, देश वाचवा, देव वाचवा. अशा प्रकारची विकृत शिकवण गेली 60-70 वर्ष आमच्या देशामध्ये सातत्याने दिली जात आहे. त्याचे एवढे महाभयानक परिणाम महाराष्ट्र आणि देशामध्ये झाले की 20 वर्षापूर्वी तुम्ही आठवण करून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, तर दंगल ठरलेली होती. आम्ही बघायचो जेव्हा मराठा सेवा संघाची आम्ही सुरुवात केलेली होती, तेव्हा 25 वर्षे 20 वर्षाचा कालखंड तुम्ही आठवा. शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्याबरोबर मुस्लिमांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठायचा आणि कुठेही दंगलीला सुरुवात होऊन जायची. आणि मग त्या दिवशी दंगल झाली, दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या यायच्या, त्यात जखमी झालेले, मेलेले, ज्यांच्या संपत्तीचं नुकसान झालं, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ते सगळे नावं पेपरला आम्ही बघायचो. त्याच्यामध्ये शेख आहे, गायकवाड आहे, कांबळे आहे, जाधव आहे, पाटील आहे, पवार आहे, हे सगळे त्यात आम्हाला दिसायचे. पण ज्याने आम्हाला सांगितलं की देशासाठी, धर्मासाठी मरा, ते मात्र नाव आम्हाला तिथं कोणी एकही नाव तिथं गोडबोले, देशपांडे, कुलकर्णी हे कोणी दिसत नाही. आणि मग त्याच्यानंतर 15-20 दिवसाने UPSC MPSCचे निकाल लागायचे, तिथं पाटील बी गायब, गायकवाड बी गायब, कांबळे गायब, शेख तर असण्याचं काही कारणच नव्हतं. आणि म्हणून हे चित्र बदललं पाहिजे. ही भूमिका खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून घेतली की शिवाजी महाराजांवर केवळ एका जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा अधिकार नाही, तर शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे राजे होते, लोकराजे होते. म्हणून हे शिवाजी महाराजांचं चरित्र लोकांना समजलं पाहिजे. आणि म्हणून ही जी हिंसा महापुरुषांच्या चरित्राच्या आड लपून केली जाते आहे, ही अत्यंत धोकादायक आहे. महापुरुषांच्या जीवन चरित्रातून जगण्याची प्रेरणा घेण्याच्या ऐवजी एकमेकाला संपवण्याचा जर विकृत विचार आपल्या डोक्यामध्ये सरोगेट केला जात असेल, तर काहीतरी आपलं चुकलेलं आहे. आणि म्हणून नीट इतिहासाचं आकलन करून राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी कुळवाडी भूषण शिवाजीराजे जे आम्हाला सांगितले, तो धागा पकडून आम्ही हे प्रबोधन केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मराठे उठण्याच्या अगोदरच लाखो मुस्लिम बांधव, दलित बांधव छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत रस्त्यावर येतात आणि आम्ही शिवरायांचे वारस आहोत. आणि म्हणून हा बंधुभाव आपल्याला निर्माण करावा लागेल. महापुरुषांच्या विचाराच्या प्रेरणा जगण्यासाठी आपल्याला मिळाल्या नाही, तर त्यातून रोमॅन्टिसिझम निर्माण होतो. मग आपल्याला उगीच स्वप्न पडतात, आपल्या खात्यावर 15 लाख येणार आहेत, लग्न न करताच लेकरं होणार आहेत, मालाला आपोआप भाव मिळणार आहे, कोणी म्हातारा होणार नाही, तुम्ही काही दिवस जगा, त्याच्यानंतर लय वेगळं जग येणार आहे, सुवर्णयुग आलेला आहे, आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि तुम्हाला जगायचं नसेल तर मरा, धर्मासाठी स्वर्गामध्ये तुमची जागा रिझर्व करून ठेवली आहे, तिथं मजा आहे, तिथं दारू प्यायला मिळणार आहे, डान्स आहे, पार्टी आहे, सगळं आहे. त्या रोमॅन्टिसिझम मध्ये आम्ही अडकलो, आमचे हक्क अधिकार बाजूला गेले. हे होऊ द्यायचं नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, बुद्ध, महावीर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हे महापुरुषांचं जीवन चरित्र म्हणजे एंटरटेनमेंट, टाइमपास नाही. आम्हाला काही कामधंदा नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो नाही, तर आम्ही एका कुटुंबातले लोक आहोत, महापुरुषांचे वारस आहोत. मग ह्या महापुरुषांच्या विचारातून आज 2022 साली आमच्या हातात नेमकी कोणती सत्ता आहे? शिवाजी महाराज आम्ही कसे समजून घेतले पाहिजे आम्ही सांगितलं. ढाल तलवारची लढाई कालबाह्य झालेली आहे. मग डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, आपल्या देशामध्ये 1818ला पेशवाईचा अंत झाला. पेशवाई खरं म्हणजे शिवशाही संपून आलेली होती आणि त्यांनी हा भारत देश ब्रिटिशांकडे गुलाम म्हणून विकला. पेन्शन खाली ब्रिटिशांकडून 1800 त्या युनियन जॅक जो आहे शनिवार वाड्यावरून 1818ला तो युनियन जॅक चढवला भगवा उतरून आणि ब्रिटिशांचा अंमल भारतात सुरू झाला. आणि दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळावं म्हणून राजकीय चळवळी आणि बहुजनांना शिक्षणाचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून सामाजिक चळवळी आपल्या देशामध्ये सुरू झाल्या. सामाजिक चळवळीचा प्रारंभ करण्यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे अग्रक्रमही होते. महात्मा फुल्यांमुळे या देशातल्या बहुजनांना सामाजिक प्रबोधनाचा विचार सुचला. महात्मा फुल्यांनी विचार केला
की या देशात पेशवाई आली कुठून आणि ब्रिटिशांचं राज्य आलं कसं. महात्मा फुले म्हणाले, या देशातल्या बहुजन समाजाला फुल्यांनी सांगितलं की पेशवाईच्या काळामध्ये या देशात गुलामी लादली गेली कुणब्या मराठ्यासहित सगळ्यांवर, म्हणून हे ब्रिटिश सरकार फार दिवस आपल्या देशात राहणार नाही. हे ब्रिटिश असेपर्यंत बहुजनांना शिक्षण घ्या आणि जेव्हा ब्रिटिश या देशाला सोडून जातील तर तुम्ही सत्ताधीश व्हा आणि आपल्या महापुरुषांचे विचार अंमलात आणून ही स्वराज्याची व्यवस्था वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, हे ज्योतिराव फुल्यांचे सांगणं होतं. आणि म्हणून वर्गळलेल्या समाजाला एक स्वातंत्र्याची प्रेरणा द्यायची असेल तर युगनायकाचं चरित्र लोकांच्या समोर आलं पाहिजे. म्हणून ज्योतिबा फुल्यांनी 19 फेब्रुवारी 1869 साली भारतातली पहिली शिवजयंती साजरी केली आणि हजारो ओळीचा पोवाडा ज्योतिबा फुल्यांनी केला. शिवाजी महाराजांना आम्ही जातीत बंदिस्त करतो, बुद्धांना करतो, महावीरांना करतो, बाबासाहेबांना करतो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की महापुरुष हे जात, धर्म, भाषा, राष्ट्र जाऊ द्या, त्याला भौगोलिक सीमाची सुद्धा मर्यादा आपण घालू शकत नाही. आपल्या देशाचे जे आताचे प्रधानमंत्री आहेत, हे प्रधानमंत्री कोणत्या विचाराचे आहेत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यांचे प्रातस्मरणीय दैवत वेगळे आहेत, पण ते जेव्हा जपान, इंग्लंड, अमेरिका, रशिया, भारताच्या बाहेर कुठेही जातात तर त्यांच्या इथल्या प्रातस्मरणीय लोकांचे नाव तिथं घेत नाही. तिथे जाऊन ते सांगतात मी शिवाजी, गांधी, बुद्ध आणि आंबेडकरांच्या देशातून आलेलो आहे, तेव्हा त्याला तिथे इज्जत मिळते. ही त्यांची अपरिहार्यता आहे, कारण त्यांच्या पूज्य प्रातस्मरणीय जगात कोणी ओळखत नाही. जर बुद्ध आणि शिवाजीचा देश म्हणून भारताला ओळखलं, याचा तुम्हाला अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे आणि याचा तुम्हाला सन्मान वाटला पाहिजे. ही आपली परंपरा आहे, ही प्रबोधनाची परंपरा आहे. हा संघर्ष आपल्या देशात उभा केला गेलेला आहे आणि म्हणून जगभर बुद्धाचा विचार केला. शिवाजी राजांच्या संदर्भामध्ये जगामध्ये गुलामीच्या विरोधात जे युद्ध लढाया उभ्या राहिल्या त्या सगळ्या महानायकांनी सांगितलं आम्ही शिवरायापासून प्रेरणा घेतलेली आहे. म्हणजे गुलामी विध्वंसाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि ज्यांच्या जनुकामध्ये बुद्ध आणि शिवाजी आहे ते गुलामीला कवटाळून बसलेले आहेत. हा खरा आमच्या समोरचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्हाला हे सगळं बदलवून टाकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी लढाई 400 वर्षापूर्वी उभी केली ती लढाई आता बदललेली आहे. आताचे शत्रू बदललेले आहेत. आता अफजल खान, शाहिस्ते खान, कृष्णा कुलकर्णी, औरंगजेब हे आता वेगळे निर्माण झालेले आहेत. हे स्वराज्याचे त्या काळातले शत्रू होते म्हणून महाराजांनी तलवारीने छाटले. आज आमच्या अन्नात विष घालवणारे, भ्रष्टाचार करणारे, सत्तेच्या अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवणारे, स्त्रियांवर अत्याचार करणारे आणि लोकशाही गिळंकर करून हुकुमशाहीला जन्म देणारे हे खरे अफजल खान आणि आजचे शाहिस्ते खान आहेत. आणि म्हणून आज शस्त्र बदललेलं आहे. घोडा आणि तलवार महाराजांनी वापरली. आम्ही सांगितलं त्या काळात सर्वोच्च जे होतं ते महाराजांनी वापरलं. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी कोणतं शस्त्र वापरलं असतं, ते शस्त्र कोणतं वापरायला पाहिजे हे ज्योतिबा फुले, शाहू छत्रपती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं. ज्योतिबांनी सांगितलं शिवराय आमची प्रेरणा आहे, पण आजची लढाई ज्ञानाची आहे आणि म्हणून विद्या, विधा, गती, नीती, नीतिमत्ता सगळं ज्ञानामुळे येतं. म्हणून शिक्षण घ्या, ही खरी शिवरायांची शिकवण आहे हे ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. राजर्षी शाहू छत्रपतींनी जे शिवाजी राजांचे वारस होते त्यांनी आपला संपूर्ण खजिना या देशातल्या बहुजनांच्या शिक्षणाकरता खर्च केला आणि 50% आरक्षण या देशातल्या गोरगरीब कष्टकरी बहुजन समाजाला दिलं. ते शाहू महाराज खरे शिवरायांचे वारस होते. आणि बाबासाहेबांच्या संदर्भात तर आपल्याला माहिती आहे, मग सरांनी उल्लेख केला की 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला, 1950 ला भारताचं संविधान लागू झालं आणि लोकशाही आपल्या भारतात निर्माण झाली. आधुनिक लोकशाही झाला म्हणतो ती 1950 ला आणि संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू झाला. आता हे संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलं, हे संविधान लिहिल्यानंतर अभ्यासक लोकांना माहिती असेल की जगात लोकशाहीची सुरुवात कशी झाली. तर असं म्हटलं जातं की युरोपियन राष्ट्रामध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा लोकशाही निर्माण झाली. फ्रान्समध्ये लोकशाही कशी निर्माण झाली तर तिथला राजा अत्यंत जुलमी बनला होता, जनतेवर अत्याचार करत होता, हुकुमशाही करत होता. म्हणून राजाच्या जाचाला कंटाळून जनता एकत्रित आली आणि त्यांनी राजाला भर चौकात फाशी दिली आणि तिथे लोकशाही निर्माण झाली. म्हणजे लोकशाही जगातली कशी निर्माण झालेली, राजाला ठार मारून लोकशाही निर्माण झाली. अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इटली असेल, पोलंड असेल, नंतर जेवढ्या काही लोकशाही क्रांत्या जगामध्ये झाल्या त्या सगळ्या क्रांती
आणल्या, तिथल्या राज्य व्यवस्थेच्या विरोधात बंड करून झाल्या आणि लोकांचं प्रशासन निर्माण झालं. पण छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होते, लोकांनी स्वतःचा जीव दिला आणि आपला राजा वाचवला. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजीराज. जगातल्या लोकशाहीला प्रेरणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. 10,000 वर्षामध्ये भारतच नव्हे, जगात जेवढे राजे होऊन गेले सगळ्या राजवटी त्या त्या राजाच्या नावाने ओळखल्या जातात. कोणताही राजा घ्या जगातला, त्या राजाच्या नावाने ती राजवट ओळखली जाते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, हे राज्य छत्रपती शिवाजीराजे भोसले किंवा मराठे यांच्या नावाने ओळखलं जात नाही. हे राज्य रयतेचं राज्य, स्वराज्य म्हणून ओळखलं जातं. यापेक्षा अजून तुम्हाला वेगळेपण काय आहे? आज 2,000 रुपये जरी येतात, लोक म्हणतात मोदीने दिले. लय प्रॉब्लेम आपला झाला. आपले डोके सरळ नसल्यामुळं इथे गुलामगिरी वाढलेली. आपण बंडच करायला तयार नाही, आपल्याला गुलामीची सवय झाली. आणि म्हणून लोकशाही समाज व्यवस्था आपल्याला या देशामध्ये खरंच रुजवता का आली नाही. आणि शिवाजी महाराजांचं वेगळेपण जर आपण समजून घेतलं नाही तर भावंडांना खूप मोठा प्रॉब्लेम पुढील काळात येण्याची शक्यता आहे. म्हणून बाबासाहेबांवर आरोप झाले त्या काळामध्ये की भारताचं संविधान हे फ्रान्समधून घेतलं, उसनं चोरलं बाबासाहेबांनी. तेव्हा बाबासाहेबांनी तेव्हाच उत्तर देऊन ठेवलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले, हे जे मी भारताचं संविधान लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही जी मूल्य आलेली आहे, ही मूल्य मी फ्रान्स किंवा जर्मनीहून घेतलेली नाही, तर ही मूल्य बुद्ध आणि शिवाजी राजांच्या विचार आणि कार्यातून मी संविधानात घेतलेली आहे. हे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि म्हणून भारतच नव्हे तर लोकशाहीला आजही हवाहवासा वाटणारा राजा, मग त्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप किती उत्कृष्ट उच्च दर्जाचं असेल याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. 1950 ला आपल्या देशात संविधान लागू झालं. 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर एक भाषण केलेलं आहे. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, आपला देश आता स्वतंत्र झालेला आहे, आता संविधान लिहून तयार आहे, आता हे संविधान आपल्या देशाला लागू होईल आणि आपल्या देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण होईल. तर बाबासाहेब म्हणाले, त्यांनी एक इशारा दिलेला होता या देशातल्या नागरिकांना. 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब म्हणाले, आता भारतात संविधान आलं, ब्रिटिश निघून गेले, आता लोकशाही आली म्हणून तुम्ही जर खुशाल आनंदाने राहाल, आपलं सगळं कल्याण होईल, तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी धोके सांगितले. ते लोकशाही समोरचे 3 धोके बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितले. ते धोके असे होते, बाबासाहेबांनी पहिला धोका सांगितला की आता आपल्या देशामध्ये संविधान आलं म्हणजे निवडणुका आल्या. आता निवडणुका आल्या की पक्ष आले, काँग्रेस आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, अनेक पक्ष आहेत. पण बाबासाहेब म्हणाले की लोकशाहीमध्ये पक्ष अपरिहार्य गोष्ट आहे, निवडणुका होणार. पण बाबासाहेबांनी पहिला इशारा दिला, हे जे पक्ष निर्माण होतील लोकशाहीमध्ये, हे पक्ष जर लोकहितापेक्षा पक्षहिताला महत्व देतील तर भारतातली लोकशाही पहिल्यांदा धोक्यात येईल. हा पहिला इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता. आणि म्हणून तुम्ही बघा, आपल्या देशात लोकशाही आहे पण मालक असलेली लोकशाही आहे. म्हणजे काँग्रेसचा कोणीतरी मालक आहे, भाजपचा कोणीतरी मालक आहे, राष्ट्रवादीचा कोणीतरी मालक आहे, शिवसेनेचा कोणीतरी मालक आहे. म्हणजे मालक असलेली लोकशाही आहे इथे. आणि ही वंश परंपरेने, घराणेशाहीने अशा पद्धतीची एक जुलूम जबरदस्ती तयार करून आम्हाला सगळ्या बहुजन समाजाला आयसोलेटेड करून टाकलेला आहे. म्हणून बाबासाहेबांचा पहिला इशारा होता की लोकहित बाजूला ठेवून पक्ष आपला अजेंडा राबवायला लागले तर मग प्रॉब्लेम येईल. म्हणून गेल्या 50-60 वर्षामध्ये, 70-75 वर्षामध्ये आज जी आमची अवनती झालेली आहे, पक्ष कोणता सत्तेत होता याला कमी महत्व आहे, पण आलटून पालटून ज्यांनी सत्ता भोगली त्या लोकांच्या मूर्खपणामुळे आणि आपल्या अज्ञानामुळे आपली अवनती झाली आहे. आपले अधिकार आपल्याला मिळाले नाहीत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मग सरांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी, लोकशाही आहे, इमानदारीने छातीवर हात ठेवून सांगा, आम्ही जर पैसे घेऊन मतदान करणार असू तर मग आपल्याला खरंच लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार आहे का? लोकशाहीमध्ये जगण्याचं जाऊ द्या, शिवराय, शाहू फुले, आंबेडकरांचे वारस आहो हे सांगण्याचं तर आपल्याला स्वातंत्र्य नैतिक मिळतं का? म्हणून विचार करा. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुमचा उद्धार करण्यासाठी कोणी देव, राष्ट्रपुरुष, नेता, सत्पुरुष अवतार घेऊन येणार नाही. आपुल्या हिताशी जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुमचं हित अहित कशामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे आणि हिताच्या दिशेने तुम्ही वाटचाल केली तर
हेच बाबासाहेबांनी सांगितलं, फुल्यांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं. म्हणून आम्हाला कुणीतरी आमचा उद्धार करेल या अंधश्रद्धेत आपण जगत असल्यामुळे आपण नागरिक आहोत, माणूस आहोत, आपल्याला हक्क आहे हेच आपल्याला समजलं नाही. ही खरी आपल्या लोकशाही समोरची समस्या आहे. म्हणून बाबासाहेबांनी पहिला इशारा दिलेला होता. म्हणून या देशातला जो राजकीय संघर्ष आहे, गेली 15 दिवस आमचं काय चाललंय, काय भारी बोलला तो एक जण आरोप करते राष्ट्रवादीवर, काय संजय राऊत बोलला, ते काय आपल्याला काय पोटात पडणार आहे का दारात पडणार आहे, आमचा सत्यानाश का झाला याच्यावर कधीतरी विचार करा. त्यांचा टाइमपास आहे, सगळे एकच आहेत. ते सत्तेचे दलाल आपसात सत्ता वाटून घेतात. म्हणून कबीरानं म्हटलेलं आहे, हम नकते तुम नकते सब नकतों का मेला, उसमें एक नाक वाला वो भी उसका चेला. त्या भानगडीत पर्यायची गरज नाही. मामा देशमुख आम्हाला नेहमी सांगायचे, भारतातील लोकशाही पक्ष भांडण या भानगडीत लोकांनी पडू नये. ते म्हणाले, पूर्वी रामायणाचं नाटक यायचं गावामध्ये आणि हे नाटक चालू असलं की पडदा उघडला, लोक जमले की राम आणि रावण भांडायचे, सीतेला पळवून द्यायचा रावण. पहिला अंक संपला की पडद्याच्या पाठीमागे रावण आणि सीता एका कपात चहा प्यायचे आणि मारुतीला सांगायचं लोक जमलेत का बघ. मारुतीने सांगितलं लोक जमलेत की पडदा उघडायचा, पुन्हा भांडण सुरू. ती म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला एकमेकांच्या विरोधात उभं राहायचा अधिकार आहे, पण निवडणूक संपलेल्या दुसऱ्या दिवशी एका ताटात तुम्हाला जेवता आलं तर लोकशाही आपल्याला समजलेली आहे. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. आम्ही हिंसक पॅनल उभे केले लोकशाहीच्या माध्यमातून, आपले अजेंडे चालवले. हे अजेंडे देशहिताचे होते का? आपल्या देशाचीच नव्हे, जगाची ओळख बहुसांस्कृतिकता आहे. विविध भाषा बोलणारे लोक, वर्णाचे लोक, वर्गाचे लोक, ही सृष्टी विविधतेने नटलेली आहे. बहुसांस्कृतिकता हे सृष्टीचं वैभव आहे. आणि म्हणून हे जर नष्ट करून कुणी जर तुम्हाला असं सांगत असेल की एकच झेंडा, एकच देश, एकच धर्म आणि एकच नेता, तर तो मानवद्रोही आहे. तो संपला पाहिजे तरच लोकशाही टिकेल, एवढं लक्षात ठेवा. हे जर निसर्गाला मान्य राहिलं असतं तर सगळी आंब्याची झाडं राहिली असती ना, चिंचेची कशाला झाडं राहिली असती. ही विविधता आहे. आणि म्हणून बहुसांस्कृतिकता मानवी समूहाचं वैभव आहे, ते टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि बहुजन समाज आणि जाती प्रांताच्या पलीकडे पडून महापुरुषांना जातीत न अडकवता, धर्माच्या चौकटीत न अडकवता, व्यापक मानवाच्या गुलामी मुक्तीचा जो संदेश आपल्या महापुरुषांनी दिला तो अस्तित्वात आणण्याची गरज आहे. बाबासाहेब म्हणाले, पहिला इशारा हा बाबासाहेबांनी दिला. दुसरा इशारा बाबासाहेबांनी असा दिला, बाबासाहेब म्हणाले तर लोकशाही आली, पण भारतीय समाजाला एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? विभूती पूजेचा शाप आहे भारतीय लोकांना. म्हणजे त्यांना कुणीतरी आपलं ओझं कुणाच्या तरी खांद्यावर टाकल्याशिवाय त्याला सुखच लाभत नाही. आमचे शिवराज महाराज जाधव पंढरपूरचे कैकाडी मठाचे अधिपती वारले ते कोरोनामध्ये. ते एका गावात कीर्तनाला गेले आणि कीर्तन सुरू करण्याच्या आधी गावातला एक माणूस आला, म्हणला महाराज कीर्तन झाल्याबरोबर तुम्हाला माझ्या घरी यावं लागतं. महाराज म्हणजे तुझ्या घरी कशाला, इथं भेट झाली, चांगलं झालं, माझं कीर्तन आहे, घरी जा. नाही नाही म्हणलं, जीव गेला तरी बेहतर, तुम्ही माझ्या घरी यावंच लागते. म्हणलं कशासाठी? तर माझा एक प्रॉब्लेम झालाय. म्हणलं माझ्या बायकोचं जमाना, पैशाला पैसा लागाना, संसारात काहीच कशाचा मेळ नाही. तुमचे पुण्यवंत पाय जर माझ्या घराला लागले तर माझं कल्याण होतं. महाराज हसले आणि म्हणाले, येड्या, माझ्या संसाराचा सत्यानाश झाला म्हणून मी महाराज झालो. मला काही गोड वाटलं गेलं की बायकोबरोबर राहून संध्याकाळी एका ताटात जेवण करायला मला आवडत नाही का? फुलाचा गजरा आणून बायकोला माळावं, एका ताटात जेवावं, आय लव्ह यू म्हणा, मला आवडता गेले का? मी का बोंबलत फिरतोय? माझा सत्यानाश झाला संसाराचा म्हणून मी बोंबलत फिरतोय. तुझ्या घरी येऊन तुझं काय भलं होणार? आपले प्रॉब्लेम हे आहे, आपले महापुरुष आपल्याला समजले नाहीत. म्हणून बाबासाहेब म्हणाले विभूती पूजेचा धोका आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मी तुम्हाला आवाहन करतो, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवराय, शाहू फुले, आंबेडकर, बुद्ध, महावीर, तुकडोजी महाराज, रविदास महाराज, गाडगे महाराज, अहिल्या आणि सावित्रीबाई हे कोणीच तुम्हाला पटले नाही तर तुमचे मायबाप, हे तुम्ही तुमच्या घरात बैठकीच्या खोलीमध्ये यांच्या प्रतिमा लावा. एकही लाचार आणि गुलाम लेकरू तुमच्या घरामध्ये जन्माला येणार नाही. आसाराम पेरला तर तुकाराम उगवतील का? प्रॉब्लेम आपला आहे. म्हणून असं का झालं? बाबासाहेब म्हणाले विभूती पूजेचा या देशात प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ही विभूती पूजा भंग करावी लागेल. एकाच नेत्याच्या पाठीमागे लोक जातात की हाच आमचं सगळं भलं करेल. माझा एक मित्र एका पक्षामध्ये काम करतो, नाव घ्यायची गरज नाही, चांगला डॉक्टर आहे. त्याला मूल जन्माला आलं. मूल जन्माला आल्यावर फ्लेक्स लावायची पद्धत आहे अलीकडे.
त्याला लेकरू जन्माला झाल्यावर त्याने एका भर चौकामध्ये मोठा भारी फ्लेक्स लावला. तो ज्या पक्षात काम करतो त्या हायकमांड पासून सगळ्या त्याच्यावर फोटो टाकले. बायकोचा फोटो, स्वतःचा फोटो, लेकराचा फोटो. खाली फक्त एक वाक्य लिहिलं, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे शक्य झालं. कसला कॉन्फिडन्स आहे. ही विभूती पूजा आहे. येडे झालेत लोक. ते नेते खोटं भांडण करतात आणि आम्ही कपडे फाडून गावात आमचा सत्यानाश झाला. आम्ही उगाच खोट्या ईर्ष्या घेऊन भांडण करतोय. अरे युगनायक छत्रपती शिवाजी राजा तो एकमेव नेता. बुद्ध बाबासाहेब आपल्याकरता ज्यांनी खास्ताखाली आयुष्य वेचलं, त्यांच्या आठवणी कधी तुम्हाला येणार आहे. आणि हे तुमच्या डोक्यात जाऊ नये म्हणून या सगळ्या धर्मांधतेचा, जातीयतेचा बनवा या देशामध्ये उभा केला गेलेला आहे. कोण शत्रू तर देशाचे मुसलमान शत्रू, ख्रिश्चन शत्रू. दलित का माजले? बाबासाहेबांनी संविधान लिहून त्यांना आरक्षण दिलं म्हणून दलित माजले. मराठ्यांना आम्हाला आरक्षण बाबासाहेबांनी दिले हे सांगण्यातच आमची हयात गेली. आता मागायला लागले तर त्याला विरोध व्हायला लागले. आणि म्हणून आम्हाला अभ्यासच नाही, आमच्या अस्मिताच वेगळ्या आहे. म्हणून हा विभूती पूजेचा धोका बाबासाहेबांनी सांगितला की एका माणसाच्या पाठीमागे वेड्यासारखा जर समाज धावायला लागला, मेंढरासारखा धावायला लागला तर भारताची लोकशाही धोक्यामध्ये येईल. आणि तिसरा एक इशारा अत्यंत महत्वाचा बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीच्या संदर्भात दिला होता. बाबासाहेब म्हणाले आपल्या देशामध्ये ब्रिटिश गेले, संविधान लागू झालं म्हणजे फक्त राजकीय लोकशाही निर्माण झालेली आहे. पण पुढील काळामध्ये या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करावी लागेल. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पुढील काळात निर्माण झाली नाही तर या राजकीय लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये होईल. हा तिसरा इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता. आज तुम्ही बघा, राजकीय लोकशाही आहे पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आहे का इथे? आर्थिक लोकशाही म्हणजे काय? तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, मफतलाल हे 5 लोक एकत्र आले तर हा देश विकत घेऊ शकतात, एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आता 8 दिवसापूर्वी घोटाळा झाला. किती हजार कोटीचा झाला? 28,000 कोटी. लिहितात नाही ते का आपल्याला? 28,000 करोड रुपयाचा घोटाळा झाला. आणि 2014 पासून तर देशाचा सत्यानाश झाला, तेवढा शिल्लक राहिला. एवढे घोटाळे झाले बँकेचे. विजय मोल्ल्या, नीरव मोदी, राहुल चोक्सी हे घोटाळे झालेले सगळ्या घोटाळेबाजाचे पैसे जर जमा केले आणि 130 कोटी लोकांच्या खात्यावर टाकले तर 15 लाख नाही 15 कोटी येतील, एवढा मोठा घोटाळा आहे. मग हे कुठे येतात? आम्हाला 10,000 रुपये कर्ज काढायचं तर आपलं खानदान लिहून घेते बँक. ह्यांना तुम्ही 20,000 कोटी 10,000 कोटी कशी काय कर्ज दिले हो? आणि हे पळून कसे जातात भारतातून? आणि तिथे जाऊन आपले मंत्री, प्रधानमंत्री सगळे पार्ट्या करून इथे येऊन सांगतात आम्हाला भेटलं नाही म्हणून. हा कुठली लोकशाही आहे? अरे छत्रपती शिवाजी महाराज आज राहिले असते ना, ह्या सगळ्या घोटाळेबाजांचे शिर चौकात कलम केले असते, पैसा जनतेच्या हिताला वाटणार. कसली लोकशाही आहे? या भारतातल्या लोकशाहीला तिळा इतकी सुद्धा शिवशाहीची माया नाही, म्हणून ही हुकुमशाहीमध्ये परिवर्तित झालेली आहे. मग हा दोष घटनाकाराचा आहे का? हा दोष कोणाचा आहे? आम्ही हे राज्यकर्ते जन्माला घातले या देशातल्या मतदारांनी. 50% लोक मतदानच करत नाहीत. शिकलेले लोक मतदानाला जात नाहीत. प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर राग येईल तुम्हाला. मास्टर लोक सुद्धा पैशाची वाट बघत बसतात, मतदानाला जात नाही. गरीबाला काय दोष द्यायचा? 10,000 नगरपालिकेच्या रेट आहेत पुण्या मुंबईला. म्हणजे लाज वाटते आपण या देशाचे नागरिक आहोत म्हणून सांगायला. कसली लोकशाही आहे? आणि हे राज्यकर्ते आम्ही जन्माला घातले ते भस्मासूर. आणि आता तुमच्या डोक्यावर हात ठेवायला लागले तर तुम्ही बोंबलायला लागले, आमचं सत्यानाश झालं. आणि म्हणून हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, याच्यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला नाही. दगड खाल्ले सावित्रीने. अरे सावित्रीने दगड खाल्ले म्हणून एक मुस्लिम भगिनी आज इथे महापौर झालेली आहे. कोणाचं श्रेय आहे? अरे तुम्ही सगळे अभिमानाने साड्या, सोनं, दानं, दागिने घालून कलेक्टर झाल्या, वैमानिक झाल्या, कमिशनर झाल्या, तरी तुम्हाला सावित्रीची आठवण येत नाही. तुम्ही पुन्हा व्रतवैकल्य, कर्मकांड, आमका साधू उपवास, तमका उपवास हे सगळं करायला लागले तर आम्ही हक्क अधिकार मागायचे कुणाकडे? म्हणून मी सांगितलं, मी टाइमपाससाठी तुमच्याकडे आलेलो नाही, एंटरटेनमेंटसाठी आलेलो नाही. म्हणून आम्हाला स्वतःला बदलायचा आहे की नाही हा खरा मुद्दा आहे. म्हणून हे 3 धोके बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीच्या समोर सांगितले. आणि मग ह्या लोकशाही म्हटले हे हक्क अधिकार जर आम्हाला मिळाले नाही, कुठे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण झाली? सामाजिक लोकशाही म्हणजे सर्व माणसांना समान स्वाभिमान, हक्क, अधिकार, मान सन्मान आहे का या देशामध्ये? एवढा प्रचंड भ्रष्टाचार या देशामध्ये होतो, एवढी मोठी सगळी घोटाळे या बँकांचे होतात.
मग ह्या सगळ्या व्यवस्थेतून आम्ही कसं बाहेर पडायचं आणि आम्हाला शिक्षण आणि आरोग्याचे जे काही प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेले आहेत हे प्रश्न कसे सोडवायचे हा खरा प्रश्न आहे. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, शिवाजी महाराज हे आपले प्रेरणा पुरुष होते, बुद्ध आपले युगनायक होते. तर आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी या महापुरुषांचे विचार त्यांच्या डोक्यात जाणं गरजेचं आहे. तुमचे आयडॉल चुकलेले आहेत म्हणून महात्मा फुलेंनी कुळू आणि भूषण शिवाजी राजा आपल्या समोर आणला आणि सांगितलं की शिवछत्रपतीची प्रेरणा घ्या आणि मग खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही निर्माण होईल. जिजाऊ शहाजीराजेंचा उल्लेख आपण करतो की शहाजीराजे आणि जिजाऊंनी खऱ्या अर्थाने शिवबाला घडवलं आणि घडवत असताना कसले संस्कार केले जिजाऊ आणि शिवावर, जिजाऊ आणि शिवाजी राजावर, शहाजीराजे आणि शिवाजी राजावर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज प्रांताचा संघर्ष आहे. कन्नड भाषेबद्दल आपल्या मनात द्वेष आहे, तेलुगू भाषेबद्दल द्वेष आहे, हिंदी भाषेबद्दल दक्षिणेमध्ये द्वेष आहे. इकडच्या भाषा तिकडे चालत नाहीत. एका देशातले लोक आपण आहोत. नागालँड, आसाम, मणिपूरच्या लोकांना भारतीय लोक स्वीकारत नाहीत अजून सुद्धा लोकशाहीमध्ये. हे प्रश्न किती भयंकर आहे. म्हणून तुम्ही विचार करा, जिजाऊने त्या काळामध्ये शहाजीराजांनी बेंगलोरला राजधानी केली मोठ्या मुलासाठी संभाजी, शिवाजीराजांचे मोठे भाऊ. सावत्र भाऊ व्यंकोजीराजे तंजावरला राजधानी केली आणि 12 वर्षाच्या शिवाजीराजांना जिजाऊ सहित पुण्याला पाठवलं आणि सांगितलं शिवबा तुम्ही पुण्यात जा. जिजाऊला सांगितलं शहाजीराजांनी की तुम्ही पुण्यात जा आणि तुम्ही दक्षिणेकडून आम्ही उत्तरेकडून अफगाणिस्तान पर्यंत हे राज्य मला निर्माण करायचं, ही शहाजीराजांची संकल्पना होती. आणि म्हणून राजमुद्रा स्वतः शहाजी महाराजांनी दिली शिवाजीराजांना. परमानंद नावाच्या समकालीन लेखकाने लिहून ठेवलेलं आहे की शहाजी राजे हे 12 भाषेचे जाणकार आणि विद्वान होते. त्यांनी ही राजमुद्रा शिवाजीराजाला दिली आणि राजमुद्रा काय दिलेली आहे? शिवबा तुम्ही जावा, हिंदूंचं राज्य निर्माण करा, मराठ्यांचं निर्माण करा. अरे राजमुद्रा अशी दिली शहाजीराजांनी, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुतो शिवशैषा मुद्रा भद्राय राजा. म्हणजे शहाजीराजांनी सांगितलं शिवबा असं राज्य निर्माण करा ते साऱ्या विश्वाला वंदनीय ठरलं पाहिजे. इथं कुठं हिंदू आहे, भारत आहे, ब्राह्मण आहे, गाई आहे, म्हशी आहे, कुठे आहे इथे? स्वतः नंतरच्यांनी काय लिहिले जाऊ द्या, खुद्द शहाजीराजांनी शिवबाला काय सांगितलं हे महत्वाचं आहे. आणि शिवबाला शहाजीराजांनी सांगितलं की विश्वाला वंदनीय होईल असं राज्य निर्माण करा. इथे प्रांत, भाषा, धर्म, राष्ट्र हे सगळं थोतांड शहाजीराजांनी नाकारलं. म्हणून रयतेश राजे छत्रपती शिवाजीराजे. ही खरी लोकशाहीचा प्रारंभ बिंदू आहे. आजही आपण इतक्या नव्या कालखंडामध्ये आजही अन्याय, अत्याचार, अस्पृश्यता, गुलामगिरी, जातीचा मत्सर, भाषेचा मत्सर, धर्माचा मत्सर आजही आपण थांबवू शकलो नाही. पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात, धर्मवंश पाहून कोणाला काम दिलं नाही. सर्वसामान्य माणसांना अधिकार दिले. शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय? डॉक्टर बाळकृष्ण नावाचे इतिहासकार होऊन गेले. त्यांनी 1932 साली द ग्रेट शिवाजी नावाचं 2000 पानाचं शिवचरित्र लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे शिवाजी महाराज जगापेक्षा वेगळे का? तर त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय? तर शिवाजी महाराजांनी कोकराचं रूपांतर सिंहात केलं म्हणून द ग्रेट शिवाजी. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे सामान्य माणसाला प्रेरणा दिली आणि त्यातून महापुरुष घडवले. युद्ध करायचं असेल तर राफेल जर्मनीहून मागवले नाही, शस्त्र रशियाहून मागवले नाही, अमेरिकेहून रणगाडे मागवले नाही. शिवाजी महाराजांच्या काळात फिरंगोजी नरसाळा, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, बाजीप्रभू देशपांडे, हिरकणी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक हे सगळे लोक परदेशातून आयात केले होते का? हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी भारतीय लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचार दिला आणि जगात महायोद्धे निर्माण करण्याचं काम सामान्य रीतीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि समाजाला प्रेरणा दिली की तुम्ही सुद्धा महायोद्धे बनू शकता, जगाचे मालक बनू शकता, सम्राट बनू शकता, अधिपती बनू शकता. हे सांगणारे शिवाजी महाराज खरे रयतेचे राजे होते. आणि म्हणून हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. जातपात, धर्मवंश बघितला नाही. शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, भाषेला प्रोत्साहन दिलं. महाराला पाटील केलं, पाटणाला गुलामगिरी केली तर त्याचे हातपाय कलम केले, मुसलमानाला वकील केले. ब्राह्मण तलवार घेऊन आला तर धर्मरक्षक म्हणून त्याला जिवंत ठेवला नाही, त्यालाही कापला. कसलाच विचार केलेला नाही. मानवता सर्वश्रेष्ठ मानणारा राजा म्हणून मानव केंद्रित व्यवस्था त्या पद्धतीचा हा राजा होता. हा राजा किती ग्रेट होता. शाहिस्ते खान जेव्हा हमला करण्याकरता आला लाल महालामध्ये, शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं तुम्हाला माहिती आहे. त्यात शाहिस्ते खानाचे बोटं शिवाजी महाराजांनी छटले. अंधारी रात्र आहे, सगळा गोंधळ उडाला आणि शाहिस्ते खानाची बहीण जी आहे
ती ओरडत आली आणि म्हणाली की भाईजान, मुझे लगता है कि मेरी बेटी को शिवाजी के लोगों ने उठा लिया है. तशाही अवस्थेत अफजल खान, शाहिस्ते खान आपल्या बहिणीला म्हणतो की घाबरू नको, जर शिवाजीच्या माणसाने तुझ्या मुलीला उठवलं असेल, उचलून नेलं असेल, तर आपल्यापेक्षाही त्याच्याकडे आपली मुलगी सुरक्षित आहे, असा हा शिवाजी राजा. काफी खान औरंगजेबाचा इतिहासकार आहे. त्यांनी लिहून ठेवलं की पाचाडच्या राजवाड्याच्या समोर शिवाजी महाराजांनी मोठी विहीर बांधलेली आहे आणि शिवाजी राजे जेव्हा पाचाडला असतात तेव्हा त्या विहिरीच्या एका दगडावर बसतात आणि त्या मोसमातले फळं तिथे येणाऱ्या भगिनींना ते प्रेमाने देतात आणि त्यांच्याशी संवाद असा करतात की आपल्या बहिणीशी, आईशी आणि मुलीशी जसं बोलावं तेवढ्या प्रेमाने त्यांच्याशी बोलतात, असं खाफिकांना लिहून ठेवलं. आणि आम्ही एवढे वाद शिवचरित्राबद्दल या देशामध्ये उभे केले की शिवाजी महाराजांच्या तारखेचा वाद जन्माचा, शिवाजी महाराजांच्या गुरुचा वाद, शिवाजी महाराजांना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 100 वर्ष एक वाद भारतात होता, महाराज साक्षर होते की निरक्षर होते. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सही सापडत नाही म्हणजे निरक्षर होते. आता आपल्या खापर पंचाचं नाव आपल्याला माहिती आहे काय? आता नाव माहिती म्हणजे खापर पंच आपल्याला नव्हता का? तो होता म्हणून तर आपण आहे ना. सगळ्याच गोष्टीला पुरावे मागायनंतर कसा इतिहास लिहिता येईल? 100 वर्ष वाद झालेला आहे. आणि नीचपणाचा कळस म्हणजे शिवाजी महाराजांच्या पितृत्वाबद्दल सुद्धा शंका या देशामध्ये घेतली. हे सगळे शंका घेणारे, आरोप करणारे पाकिस्तानी होते का? हे दलित आहेत का? हे ख्रिश्चन आहेत का? हे मुसलमान आहेत का? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, शिवाजी महाराजांचं चारित्र्य हनन करणारे, ज्यांचं पळीपंचपात्र शिवाजीच्या छत्रपतींच्या तलवारीमुळे जिवंत राहिलं, तेच विषारी नाग लेखणीच्या रूपातून शिवछत्रीला, छत्रपतींच्या चरित्राला कलंकित करत आहेत, हे पहिल्यांदा बहुजनांनी ओळखलं पाहिजे. आणि म्हणून खरा शत्रू आयसोलेटेड व्हावा म्हणून काल्पनिक शत्रू तुमच्यापुढे उभे केले. आणि हे मराठ्यांनो, कुणब्यांनो, बहुजनांनो, धनगरांनो, मायांनो, तुम्ही आपसात भांडा आणि मरा, अशा प्रकारचे चित्र या देशामध्ये निर्माण करण्यात आले. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की महापुरुष बुद्धापासून ते बाबासाहेबांपर्यंत, गाडगे महाराजांपर्यंत ही सगळी मानवतेची सर्वश्रेष्ठ अशी प्रेरणा आहे. म्हणून त्यांना आपण जाती धर्माच्या बाहेर काढूया आणि ही विचारधारा जर आपण आत्मसात केली तरच त्या गुलामीच्या बाहेर आपण येऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणाले, बोलत देशात आले त्याची वंदावी पावले. सगळ्याला पाठण किती सोपं आहे? सोपं आहे का? सकाळपासून आतापर्यंत असं करू शकतो का आपण? 100दा खोटं बोलावं लागतं. फार अवघड आहे. म्हणून आम्ही त्याच्यात थोडा बदल केला. बोले तैसा थोडा थोडा तरी चालेल त्याची वंदावी पावले. तर आमच्या असं लक्षात आलं की एवढं होऊनही लोक येण्यासारखं अजून बदलायला तयार नाहीत. आता आमचा नाईलाज आहे. आम्ही ठरवलेलं आहे, तुम्हाला बदलायचंच कोणत्याही परिस्थितीवर, तुम्हाला गुलामीच्या बाहेर काढायचंच. आम्ही तुम्हाला सांगतेपर्यंत सांगू आणि तुम्ही ऐकलं नाही ना, जेसीबी लावून तुम्हाला खणून काढू, पण तुम्हाला आम्ही सोडणार नाही, गुलामीत राहूच देणार नाही. जेसीबी म्हणजे ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला वाटेल काय ते तोंबोळी टाक मारामारी कधी सुरू झाली, हे 3 तुमच्या पाठीमागे लावून तुम्हाला बाहेर काढू. गुलामीत आम्ही तुम्हाला जगूच देणार, तुम्हाला बदलावं लागेल. म्हणून आता आधी ही घोषणाही तुकाराम महाराजांची माफी मागून बदलवलेली आहे. आम्ही आता नवीन घोषणा तयार केलेली आहे, बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पावले, तर पुढे होईल. नपुसकाचं सील आणि दुर्बळाची अहिंसा याला व्यवहारात केवढीची किंमत नसते. हे सगळं थोताट आहे. आणि म्हणून तुम्हाला व्यवहार जर जगायचा असेल, सत्य असत्याशी मन केले वाही, माली येणे नाही बहुमत. आणि म्हणून हे थोताट आहे सगळं. काय येणारी सांगावी रेमट काय, आम्ही ना ऐकावी श्रवणी ती. अनुभव येते व्हावा शिष्टाचार, न चालती चार आम्हा पुढे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येरा गबाळ्याचे काम नाही. म्हणजे म्हणून आम्हाला खरंच आम्हाला प्रगती करायचं असेल, विचार करायचा असेल, पुढे जायचं असेल, तर बहिणींनो आणि भावांनो यातून बाहेर पडा आणि आपल्या जगण्याचा खरा मूलमंत्र काय आहे, कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं याचा तुम्ही विचार करा. जगाला प्रेरणा शिवाजी महाराज काय, कशासाठी बाबासाहेबांना, फुल्यांना वंदन करावं वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांना. सावित्री आईने कवन लिहिलं शिवाजी राजावर. भारत देशामध्ये शेतकऱ्याचे 2च राजे झाले, एक पुराणामध्ये बळीराजा आणि इतिहासामध्ये शिवाजी राजा. आणि म्हणून आजही शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, रयतेचा राजा ही विशेषणं महाराजांना आपल्याला लावावी वाटतात. त्याचं कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये आहे. कशा प्रकारची व्यवस्था महाराजांनी त्या काळात निर्माण केली याचा तुम्ही विचार करा. म्हणून हे शिवाजी राजांचं वेगळेपण आहे.
भारतीय संविधान चुकीचं नाही, संविधानकर्ते चुकीचे नाहीत, पण आपण संविधानाची अंमलबजावणी करू शकलो नाही, हा आपल्यातला दोष आहे. आणि म्हणून त्यातून बाहेर पडून ही लोकशाही, समाज व्यवस्था, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायावर आधारलेली आहे. तर ह्या लोकशाहीचे हक्क आपल्याला मिळाले पाहिजेत. यापुढे तुम्हाला लढाई करायची असेल तर आम्हाला प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं आरोग्य सुधारलं पाहिजे. तुम्ही बघितलं 2 वर्षाचा कोरोना आला, त्याच्यात आपली काय हालत झाली. आणि आता जगामध्ये कुठलीही घटना घडली, आता जग ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये एखादी घटना घडली तर त्याचे परिणाम तुमच्या गाव खेड्यापर्यंत डायरेक्ट येतात, ते कोणी आता थांबवू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला माहिती नाही, आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही गुलामी आहोत, अशावर आता जगता येणार नाही. तर तुम्हाला येणाऱ्या व्यवस्थेशी मुकाबला करायचा असेल, आजचे नवे शस्त्र, तुम्हाला ज्ञानाचे शस्त्र परतावे लागतील. आणि सर्वात महत्वाचा जर संदेश आपल्याला शिवचरित्रातून काय घ्यायचा आहे, तर तुम्ही कुठे पेपरला अशी बातमी वाचली का, अमुक गावामध्ये कलेक्टर जन्माला आला, पंतप्रधान जन्माला आला, मुख्यमंत्री जन्माला आला, राष्ट्रपती जन्माला आला. असं कोणी जन्माला येत नाही. सगळे सारखे जन्माला येतात आपल्या आईबापाच्या पोटी. महाराज सुद्धा काही देवाचा अवतार नव्हते. महाराज शहाजी आणि जिजाऊंच्या पोटी जन्माला आले, तुमच्या आमच्यासारखेच होते. सगळी माणसं सारखी जन्माला येतात, पण जे स्वतःची अक्कल हुशारी वापरतात ते शिवराय, शाहू फुले, आंबेडकर होतात. बाकी सगळे मग कचरा आणि डब्यामध्ये जातात. म्हणून तुम्हाला काय व्हायचंय तुम्ही ठरवा. आज शिवचरित्रातून आपण प्रेरणा घ्यायची आहे की आपल्या मुलाला आणि मुलीला जर आपण संधी दिली तर तो सुद्धा जगज्जेता होऊ शकतो, जगाचा मालक होऊ शकतो. ही खरी प्रेरणा घेणं ही शिवचरित्राची अनुभूती आहे. आणि म्हणून आज ह्या सगळ्या लोकशाही आणि शिवशाहीचा आपण विचार करत असताना, लोकशाही व्यवस्था जरी चांगली असली तर लोकशाहीचे राबवणारे मस्तक आणि हात हे विकृत हुकुमशाहीने बरबटलेले असल्यामुळे आज आमच्या सर्व घटकापर्यंत 130 कोटी जनतेपर्यंत आपले हक्क अधिकार गेलेले नाहीत. त्याचा गांभीर्याने आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून आज या देशामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये संपत्ती ठराविक लोकांच्या घरामध्ये, दारामध्ये जाऊन अडकून पडलेली आहे. आणि आम्ही आज प्रत्येक भारतीय नागरिकावर, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, 55,000 रुपयाचं कर्ज आहे 135 कोटी नागरिकांवर. आणि जेव्हा या बँकाचे घोटाळे होतात, आपण काय विचार करतो, आपल्या काय बापाचं गेलं, आपले बँकेतले पैसे गेले, आपलं काय गेलं. तुम्हाला हे माहित नाही की जेवढे घोटाळे झाले, जेवढं हे कर्ज बुडालेलं आहे ना, त्याचा EMI आपण प्रत्येक जण भरतो, हे पहिलं लक्षात ठेवा. आपल्या टॅक्स मधून हे सरकार चालतं. आणि म्हणून तुमच्या शिक्षणाला पैसा नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं 14 वर्षाच्या आत भारतातलं सर्व शिक्षण हे मोफत आणि फुकट झालं पाहिजे, उच्च दर्जाचं मिळालं पाहिजे. झालंय का? 3% वर एकही खर्च आपल्या देशातला गेलेला नाही. कोणी खासदार बोलत नाही. जर हा पैसा शिक्षणावर वापरला गेला असता तर आज आपल्या भारतात 45,000 खेडी महाराष्ट्रात आहेत, 6.5 लाख खेडी भारतामध्ये आहेत. ह्या प्रत्येक गावामध्ये अत्याधुनिक शाळा, बहुभाषिक शाळा, इस्रोचं सेंटर, विमानतळ, रस्ते, रेल्वे सगळं निर्माण झालं असतं. आणि तुमच्या गावातल्या मुली चंद्र, मंगळ, बुधावर दिवसभर फिरून संध्याकाळी भाषण ऐकायला मंगळूरला आल्या असतात, जर शिवाजी महाराज आपल्याला समजले असते. शिवाजी महाराजांचा विचार किती काळात, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणागडावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. हे तोरण जेव्हा बांधलं, ह्या तोरणागडाचं उत्खनन करत असताना सोन्याचे देव सापडले. लगेच हेरानी जाऊन जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, आऊसाहेब, भवानी मातेची कृपा झाली, देव सापडले सोन्याचे. काय म्हणले जिजाऊ, आता असं करा, एक चांगला जागा बघा, चौक बघा, सगळ्याला त्रास होईल असं, आणि तिथे एक मंदिर उभं करा, तिथे घंटी वाजवायला 4-5 जण ठेवा, तुम्ही तिथे पैसे टाका. असं म्हटले का जिजाऊ? जिजाऊने सांगितलं, ज्या अर्थी सोन्याचे देव सापडले तर जिजाऊ म्हणाल्या, ही शंभू, महादेव आणि भवानीचीच कृपा आहे. आता एकच करा, हे सगळं सोनं वितळवा आणि स्वराज्याच्या कामी लावा. हे सांगणाऱ्या जिजाऊ. माणसंच संपली तर राज्य कुणावर करायचं? माणसं मारून टाकायची, मग राज्य व्यवस्था कशाला? त्याला लोकशाही म्हणतात का? अनेक शत्रू शिवाजी महाराजांवर चालून आले. अफजल खान आला, शाहिस्ते खान आला, मोगल आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. महाराज कुणालाही शरण गेले नाही. महाराज एवढे पराक्रमी होते की त्या काळातल्या 18 प्रकारच्या शत्रूला सुद्धा महाराजांनी पराभूत करून टाकलेला आहे. म्हणजे महाराज जेव्हा राज्याभिषेक करून घेत होते, भारत किती पुढारलेला होता बघा. राज्याभिषेकाला महाराजांचा विरोध होत होता, तेव्हा न्यूटन गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगत होता जगाला.
इतका फरक आहे आपल्या ज्ञानामध्ये. आपण किती ग्रेट आहे बघा तुम्ही. नारळात का पाणी? देवाची करणी म्हणून नारळात पाणी. आणि मग काही काही नारळात का नाही पाणी? देवाची करणी म्हणून काही काही नारळात नाही पाणी. कसलं ग्रेट विचार आहे आपला. समुद्र खारट का? उगे चकाऱ्याला राग आला, ऋषी उठला आणि सगळं पाणी पृथ्वीवरचं पिऊन टाकलं. सगळे तडफडून मरायला लागले. ब्रह्मदेवाकडे गेले, त्यांनी सांगितलं ज्येष्ठांना वापस करून टाक. तर पाणी एकदा पोटात गेल्यावर बाहेर पडायचा मार्ग, म्हणून समुद्र खारट. पण डोकंच ठेवलं नाही तुम्हाला, विचारच करायचा नाही. आमचे सत्यपाल महाराज म्हणतात, बुवा सत्संगात सांगतो रावणाला 10 तोंड होती. आमच्या मावल्या एवढाही विचार करत नाही. खरंच रावणाला 10 तोंड होती. ते आईला डिलिव्हरीला काही त्रास झाला असेल की नाही, कशा काय जन्माला आला रावण. आम्ही विचार करत नाही, म्हणून बाबासाहेब म्हणाले विचार करा. विचार नाही केलं तर गुलामी तयार होते आपल्या डोक्यामध्ये. महात्मा फुले, शाहू छत्रपती, माणसं शानी व्हावीत म्हणून आपलं राज्य पणाला लावलं, प्राण पणाला लावलं, दगडधोंडे खाल्ले. आणि म्हणून ही आज जी काही समाज व्यवस्था आपल्याला माणसाच्या जगण्याची गुलामी विरोधातली दिसते, त्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज ते बाबासाहेबांपर्यंतच्या सर्व महापुरुषांना आहे. म्हणून तुम्ही विचार करा की कशी लोकशाहीची प्रेरणा आहे. त्या काळामध्ये पराक्रमी शिवाजी महाराज भरपूर होते. जे जे लोक शिवाजी महाराजांवर हल्ला करायला आले त्या सगळ्यांनी लिहून ठेवलं. हेनरी ऑक्सिंडनने ब्रिटनच्या राणीला लिहिलं की आपल्याला जर भारताच्या भूप्रदेशावर साम्राज्य निर्माण करायचं असेल तर जोपर्यंत शिवाजी राजे जिवंत आहे तोपर्यंत अशक्य आहे. कारण महाराज 1 इंच सुद्धा जमीन स्वराज्याची देत नाही. इथं शिवाजीला जिंकणं शक्य नाही. जिवंतपणी दंतकथा. ब्रिटिशर हुशार होते, त्यांनी राणीला लिहिलं शिवाजीला आपण हरू शकत नाही कारण शिवाजी गुप्त होतो, 10 ठिकाणी प्रकट होतो, शिवाजी एक नाहीये. हे ब्रिटिशांचं म्हणणं होतं. बाकीचे तर काय दंतकथा तयार झाल्या असतील. हे गर्दीतून आचाट काम केलं. लोक शिवाजी महाराजांच्या बाजूने होते. साक्ष निरक्षितेवर इथे चर्चा झाली. मुल्ला नसरुद्दीन नावाचा समकालीन इतिहासकार आहे. नंतरच्या कोणत्याच इतिहासकाराचं मी तुम्हाला सांगणार नाही, कारण नंतरचे एवढे शहाणे आहेत. ते म्हणतात रात्रीची वेळ होती, चंद्र उगवला होता. चंद्र रात्री नाही का दिवसा उगवते का? प्रेयशीचे गाल म्हणजे चंद्रासारखे. चंद्रावर तर प्रेयशी गेलं ना जोडे मारले त्याला पहिल्यांदा. चंद्र काही प्रेयशीच्या गालासारखा नाहीये. खास खळगे हवा सुद्धा नाही, मरते माणूस गेले गेले. रात्रीची वेळ होती, चंद्र उगवला होता, हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होती. महाराज दालनात उभे होते. त्यांचा सेला पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला लागला आणि राणी सरकारच्या खांद्यावर पडला. तू त्याला काय झुरळ होऊन चिकटला होता का ते सगळं लिहायला? तुला कसं काय माहिती आहे? त्याच्यात अडकून टाकला. तलवार घेतली, शस्त्र घेतलं, याला कापलं, गाय कापली, आमका कापला, मुसलमान कापला, रक्ताच्या चिळकाड्या उडाल्या, हिंदूंचं राज्य निर्माण झालं. असलं करून आमच्या अंगामध्ये जोर भरला, जोश भरला आणि आम्ही शिक्षण हक्क अधिकारापासून वंचित राहिलो आणि जाती आणि धार्मिक वणव्यामध्ये आम्ही संपलो. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, ही प्रेरणा शिवाजी महाराजांची नाही. अनेक शत्रू आले शिवाजी महाराजांवर, त्यांना शिवाजी महाराजांनी सगळ्यांना पराभूत केलं. पण मिर्झा जयसिंगाला पराभूत करू शकले का शिवाजी महाराज? मिर्झा जयसिंगाबरोबर शिवाजी महाराजांनी तह केला. तह का केला? त्याचं कारण लोकशाहीच्या प्रेमात, लोकव्यवस्थेच्या किती कळवळ राजाला असू शकतो त्याच्यामध्ये दडलेला आहे. अफजल खान आला, शाहिस्ते खान आला, डच आले, पोर्तुगीज आले, ते महाराजांना मारण्याचा प्रयत्न करत होते. पण मिर्झा जयसिंग हुशार होता. मिर्झा जयसिंग जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आला, स्वराज्यात आला, तेव्हा त्याने एका शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या गावावर हल्ला केला. तिथले 2 शेतकरी ठार मारले, गवताची गंध जाळली आणि गायी पळवून दिल्या. हे जेव्हा महाराजांना समजलं, महाराज म्हणाले की माझ्या राज्यातली 2 माणसं शेतकरी जर ठार मारले जात असतील तर मला राजा राहायचा अधिकार नाही. आणि म्हणून राजे आपल्या जनतेच्या हिताकरता, संरक्षणाकरता तिथे जाऊन त्यांनी तह केला अपमानास्पद मिर्झा जयसिंगाबरोबर. आज तुम्ही बघितलेल्या लॉकडाऊन लागले तेव्हा 2 कोटी लोक रस्त्यावर होते. नोटाबंदी सुरू झाली, किती माणसं मेले माहिती नाही. असंख्य लोक, 6.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, करोडो लोक मरतायत, दंगलीमध्ये लोक मेले, कुणाला रोजगार नाही, रोटी नाही, अन्य अत्याचार होत आहेत. कधीही आपल्या नेत्याच्या, प्रधानमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसलेले नाहीत. मग शिवाजी महाराजांच्या शिवशाहीची टिळाईची तर माया आजच्या लोकशाहीला आहे का, हा खरा प्रश्न आहे. म्हणून शिवशाही आणि लोकशाही, लोकशाही वाईट नाही पण लोकशाहीचे करते धरते हे जर हिटलर आणि मुसोलिनीच्या विचारधारेचे असतील तर तुमचा अंत ठरलेला आहे. नावाला लोकशाही आहे आणि आम्ही सगळे गुलाम आणि लाचार झालेले आहोत. प्रत्येकाला कायदे या देशामध्ये वेगळे आहेत. आणि म्हणून ही अशा पद्धतीची राज्य व्यवस्था म्हणजे शिवाजी महाराजांचे होते. आणि एक फोन म्हणजे 3 ग्राम सोनं काय भाव आहे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जवळपास 1,68,000 रुपये पगार एका स्त्रीला जिजाऊ आणि शिवाजीराजे देत होते.
तिथे आत्महत्या आजच्या लोकशाही पुन्हा होऊ शकते का? अंगणवाडी सेविकाला वर्षभरापासून पगार नाही, आशा सेविका रोज भांडण करतायत. कसला प्रकारचा गोंधळ चालू आहे? आणि म्हणून ही शिवाजी महाराजांची न्याय नीती आहे, न्याय निवाडा करण्याची पद्धत आहे. तत्काळ निकाल आहे, गुन्हेगाराला प्रशासन आहे, भ्रष्टाचार नाही, चोरी नाही, लुटमार नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये गद्दारी झालेली कोणी फितूर झालं नाही. अरे मुलांना लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांचे हेर एवढे चतुर होते की ते 12 भाषांचे जाणकार होते. तुम्ही विचार करा, हेर कोण होते शिवाजी महाराजांचे? हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक होता. आणि महाराजांच्या हेर खात्यामध्ये टकारी, ओकारी, टाकरी, भाकरी, नंदीबळवाले, सापवाले, गारुडवाले, गोंधळी, हे सगळे 18 नंबर बाला बलुतेदार, कलाकार, गोंधळी, पोवाडेवाले, शाहीरवाले, डबवाले, तमाशावाले, हे सगळे महाराजांचे हेर होते. आता हे हेर किती हुशार होते तर 12 भाषांचे जाणकार होते. आता ज्यांचे हेर 12 भाषा बोलतात त्याच्या राजाला किती भाषा येतात? पण त्याला निरक्षर ठरवलं. 15 वकील भेटले शिवाजी महाराजांना, त्यांनी डायरा लिहून ठेवले. ते म्हणतात आम्ही जेव्हा जिजाऊंना भेटलो, शिवाजी राजांना भेटलो, आम्हाला दुभाषेची गरज पडली नाही, इंग्रजीमध्ये आमच्याबरोबर संवाद करत होते. हे कोणी आम्हाला सांगितलंच नाही. आणि म्हणून शाहीर अमर शेख नावाचा शाहीर होऊन गेला बार्शीचे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी अमर अभिलाषा नावाचा पोवाडा लिहिला आहे. त्यात शाहीर अमर शेख असं म्हणतात, पेरावं तेच पीक येते जगाची रीत, नव नाही त्यात, शहाजीने पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा अवतरला. हे कोण सांगते? शाहीर अमर शेख सांगताय. तुम्ही जे मुलांच्या डोक्यामध्ये पेराल, तुम्ही जर सांगितलं लेकरला की तू नवसाला जन्माला आलेला आहे, तर बायकोला ते लगेच वृद्धाश्रमात नाही, घराबाहेर हाकल दे. ह्याचा काय संबंध आहे माझ्या जन्मामध्ये? ती कुठल्या तर ऋषीपासून जन्माला आला, तेव्हा काय बोंब मारतो? पेरावं तेच पीक येतं. पुढे शाहीर अमर शेख असं म्हणतात, आला आला शिवाजी आला, योग्य समयाला, लाल जनतेला जिजाना दिला, मराठ्यांनो करावे जयकार, थोर त्याचे उपकार, तुमच्यानं नाही फिटणार. हे शाहीर अमर शेख म्हणतात. ही आई आहे, म्हणून आईच आहे ती आपल्या मुलाला घडवू शकते, मुलीला घडवू शकते, आणि तीच क्रांतिकारक बनवू शकते. म्हणून जिजाऊ आजच्या महिला जर जिजाऊ झाल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम तयार होईल. म्हणून ह्या लोकशाही समाज व्यवस्थेतले हिस्से आणि वाटे आमच्या वाट्याला का आले नाही? आमच्या मुलीला महिलेला मुलीने जायचं नाही बेंगलोरला शिकायला, मुलीने हैदराबादला जायचं नाही, दिल्लीला जायचं नाही, मुंबईला जायचं नाही, इंग्लंड, अमेरिका, रशियाला जायचं नाही. का तर तिथे बलात्कार होता. मुली सुरक्षित नाही. कारण मुली का सुरक्षित नाही? तर मुलीला एकच सांगितलंय, तुझ्यावर कोणी अत्याचार केला तर देवाचा धावा कर, बाप, सैनिक, पोलीस तुझं रक्षण करू शकतो. जिजाऊला हे सांगितलं नाही. जिजाऊने सावित्रीने सांगितलं, तुझ्यावर अन्याय झाला, तू दुर्गा हो, वाघीण हो, शस्त्र हातात घे आणि समोरच्याला खेचून काढ. तुझं स्वातंत्र्य आणि तुझं रक्षण तूच करू शकते. स्त्रीवर अत्याचार झाला, ती जेव्हा समोरच्याचा जीव घेईल ना स्वतः, त्या दिवशी या देशातले बलात्कार आणि अत्याचार बंद होतील. तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. अरे 60 वर्षाची जिजाऊ परमानंदाने लिहून ठेवलेल्या सिद्धी-जोहरच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज अडकले. 10,000ची फौज घेऊन, शिरस्त्राण घेऊन घोड्यावर बसली. नेताजी पालकर सेनापती जिजाऊला म्हणतात, आऊसाहेब आम्ही सेनापती असताना तुम्ही शस्त्र का हाती घेतलं? जिजाऊ म्हणाल्या, माझा मुलगा शिवाजी हा शाहिस्ते खानाच्या आपल्या पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये सिद्धी-जोहरच्या अडकलेला आहे. त्या सिद्धी-जोहरचं मस्तक छाटून माझ्या लेकराला जिवंत आणण्यासाठी मी चाललेला आहे. ती आहे जिजाऊ. आग्र्याला शिवाजी महाराज निघाले, तह झाला, आणि निघताना शिवाजी महाराजांनी 9 वर्षाच्या संभाजीराजांना सोबत घेतलं. आता औरंगजेब किती क्रूर होता, तरी बापाला मारलं, भावाला मारलं, शहीद झाला. शिवाजी महाराज आग्र्याला चालले, एकच वारस संभाजीराजे त्यांनाही घेऊन चालले 9 वर्षाच्या. तर शिवाजी महाराजांनी थोडे पाय अडखळले. त्यांनी विचार केला, दोघं कशाला? संभाजीला इथे ठेवून मी एकटा जातो, काही झालं तर मागे संभाजी आहे. हे जिजाऊने ओळखलं आणि जिजाऊ काय म्हणाले शिवबाला, शिवबा तुमच्या मनात काय चाललंय ते मला समजलेलं आहे. मी तुमची आई म्हणून तुम्हाला सांगते की औरंगजेबाला भेटण्यासाठी तुम्ही तर जा, पण या 9 वर्षाच्या संभाजीला सुद्धा घेऊन जा. आणि तिथे जर काही चुकून बरं वाईट झालं तर मी तुम्हाला आश्वासन देते की जिजाऊ जिवंत आहे, स्वराज्य निर्माण केल्याशिवाय मरणार नाही. ही होती. आणि मेले शिवाजी राजे म्हणून बातमी आली स्वराज्यामध्ये. औरंगजेबाने ठार मारलं, संभाजीला मारलं, तर स्वराज्यामध्ये पाटलू सुद्धा कुठं बाहेर गेलं नाही, काळी इतकी सुद्धा दंगल झाली नाही. सगळ्यांचा एवढा विश्वास होता जिजाऊवर की ही आई जिवंत आहे म्हणजे स्वराज्य निर्माण होणारच. हा प्रचंड आशावाद देणारा जिजाऊ किती क्रांतिकारक होते याचा तुम्ही विचार करा.
अहो कोरोनामध्ये आमदारला कोरोना झाला तर कार्यकर्ते दुसरं तिकीट कोणाला म्हणून चर्चा करत होते. गेला आता काही वापस येत नाही म्हणजे बरं झालं जाऊ. कार्यकर्ते गेले तर नेत्याच्या अंतर्गत घोषणा देतात, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आत्माच नाही, लोकशाहीमध्ये शिवशाहीची आपुलकी राहिलेली नाही. कारण त्यांना शिवाजी महाराजच समजलेले नाही. आणि म्हणून ही व्यवस्था आहे. अशांतता निर्माण झाली नाही, गुन्हेगारी निर्माण झाली नाही, कोणी हेरगिरी केली नाही. हे सगळे लोक कोण होते? सर्व जातीपातीचे लोक होते, धर्मवंशाचे लोक होते, भाषा जाणणारे लोक होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी नाही. म्हणून हे शिवाजी महाराजांचे वेगळेपण आहे. आणि सर्वात वेगळेपण जर तुम्हाला सांगायचं असेल तर एक युद्धशास्त्राच्या संदर्भात शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं. भारतामध्ये 3 प्रकारच्या राजकीय परंपरा आहेत. पहिली परंपरा आहे, महाभारतात सांगितलेलं आहे, वैदिक परंपरा त्याला म्हणतात. तर राजा कोणाला म्हणावा? तर महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि भीष्माचार्याचा संवाद आलेला आहे. त्यात भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात की युधिष्ठिरा राजधर्म म्हणजे काय? तर राजा असा असला पाहिजे, आई जसं आपल्या पोटाच्या गर्भाला जपते की त्याला काही धक्का लागू नये म्हणून, तसं राजाने आपल्या प्रजेला जपलं पाहिजे तर त्याला राजा राहायचा अधिकार आहे. हे सांगितलेलं आहे महाभारतात. दुसरं, इथे चाणक्याने अर्थशास्त्र लिहिलं आणि त्यातच एक राजधर्म सांगितलेला आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की राजाला वैयक्तिक इच्छा आकांक्षा नसतात. जनतेच्या भावभावना आणि इच्छा ह्याच राजाच्या भावभावना असल्या पाहिजे. व्यक्तिगत महत्वाकांक्षा राजाला असू नये असं तरी त्यात मांडलेलं आहे. आणि तिसरी एक परंपरा आपल्या देशात आहे राजधर्माची, ती बुद्धाने मांडलेली आहे. बुद्ध म्हणाले राजा कोण आहे, किती पराक्रमी आहे, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याने किती जणांना मारलं, किती शूर आहे, हे खूप कमी महत्वाचं आहे. बुद्ध म्हणाले राजा किती मोठा असेल आणि त्याच्याकडे करुणा आणि शील नसेल तर तो राजा कुचकामी आहे, अशा राजाला राजा राहायचा अधिकार नाही. हे बुद्धाने सांगितलं. बुद्धाने पुढे हेही सांगितलं की राज्य व्यवस्थेची निर्मिती ही देवाने केली नसून ती मानव निर्मित आहे. आणि म्हणून माणसालाच हे सगळं जसं निर्माण करता येतं तसं नष्ट करून चांगलं सुद्धा घडवण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये, माणसामध्ये असते. आणि सर्वसामान्य माणसांना आपला राजा निवडण्याचा अधिकार असला पाहिजे हे सांगणारे बुद्ध आपल्या देशात. अरिस्टॉटल, प्लेटो यांनी रिपब्लिक आणि पॉलिटिक्स नावाचे ग्रंथ 2000 वर्षापूर्वी लिहिले. त्यांनी राजधर्माची चर्चा केली. त्यात त्यांनी सांगितलं जगातले जेवढे राजे आहेत हे राजे त्या त्या देशातल्या धर्मपुरोहित आणि भांडवलशाहीचे गुलाम राहिलेले. ते राजे महान होते, पराक्रमी होते, पण पुरोहित आणि भांडवलशाहीचं दडपण त्यांना झुगारता आलं नाही. अशा सगळ्या राजवटी होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव राज्य असं होतं त्यांनी पुरोहितांना आणि भांडवलशाहीला कधीच शिरोजोर होऊ दिलं नाही. संपत्ती हरामाने ज्यांनी कमवली त्याला दिवसा ढोळा कापलं आणि ती संपत्ती गरीब रयतेला वाटली. हे शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र होतं. आणि धर्माच्या ठेकेदारांना कधीच मुजोर होऊ दिलं नाही. परधर्मात गेला, आपल्या धर्मात घेतला. धर्माचे अधिकार नव्हते वैदिक ब्राह्मणाने दिलेले, पण नेताजी पालकरला आपल्या धर्मात घेतलं आणि स्वतःची मुलगी नेताजीच्या मुलाला दिली. याला म्हणतात गर्वाचं. किती पुढे कसं काय काय महाराजांनी शिवरायांनी जे निर्णय घेतले हे आमच्या लोकांच्या पुढे आलेलेच नाही. आणि महाराजांचं युद्धशास्त्र काय होतं? आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. युक्रेन अणुबॉम्ब, शस्त्रास्त्र, बॉम्ब फेकते, युक्रेनवर टाकते. तिथं कोण मरते? कोण मरते तिथे? सामान्य रहित मरते ना. सामान्य लोकांचा काय दोष आहे? भारत पाकिस्तानचं युद्ध झालं समजा, आपण पाकिस्तानला अणुबॉम्ब टाकला, सगळे माणसं मरून गेले, पाकिस्तान आपल्या ताब्यात आला, तर राज्य काय दगडावर करायचं का झाडावर करायचं? सांगा तुम्ही. एक नवं युद्धशास्त्र जगाला देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी असं युद्धतंत्र डेव्हलप केलं होतं की आपला एकही सैनिक युद्धात कामी येता कामा नये, आपल्या सैनिकाला मरू द्यायचे नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हाकनात शत्रूचं सैन्य सुद्धा विनाकारण मारायचं नाही. अफजल खान मारायला आला, अफजल खानाचा कार्यक्रम केला. दुसऱ्या क्षणी महाराजांनी सांगितलं गरीब जनतेला, सैनिकाला छळू नका, युद्ध थांबवा, त्यांच्याकडचे पैसे घ्या, त्यांच्याकडचे घोडे घ्या, त्यांचं सोनं नाणं घ्या, पण ज्यांना जीवन जायचे त्यांना जाऊ द्या, ज्यांना आपल्याकडे राहायचे त्यांना राहू द्या. माणसं कशाला मारा? म्हणजे शत्रूचं सैन्य सुद्धा विनाकारण होत नाही. रयत तर खूप दूरची गोष्ट आहे. रयतेला तर कोशिश दिली नाही. महाराजांचे पत्र आहेत की परमुलकातून जाताना तिथल्या सैनिकांना दाना गोटा लागला तर रोख पैसे देऊन घ्या आणि उभ्या पिकातून आपली घोडी घालू नका.
महाराजांचं जे सैन्य होतं ना, हे शेतकरी, कष्टकरी, कुणबी, दलित, आदिवासी, ओबीसी याच्यातून आलेलं सैन्य होतं. त्यांना लेकरं बाळ होती, बायका होत्या, संसार होत्या, शेती होती. त्यामुळे ते जेव्हा मोहिमेवर जात होते तर तिथे गेल्यावर दुसऱ्याच्या बाईकपेटीला हात लावत होते, कारण त्यांना त्यांच्या बायकोची मुलीची आठवण होत होती. दुसऱ्याची झाडं शेती उद्ध्वस्त करत होते, कारण गहू पिकवायला काय कसं पडतं ते त्यांना माहिती होतं. म्हणून एका खूप मोठ्या तत्ववेत्याने असं म्हटलेलं आहे, ज्याला बायको नाही, जे ब्रह्मचारी आहे, त्याच्या हातात देशाची सत्ता कधीच देऊ नये, देशाचा सत्ताच झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्याला संसार नाही, तुमचा संसार ते होऊ दे ना. 8 वाजता येते म्हणजे उद्या सकाळपासून नव्हता बंद. त्याला गाजरे आणायचे नाही, टमाटे आणायचे, त्याला काहीच नाही. उद्यापासून बालपण रस्त्यावर लोक मेले, किती अमानुषपणा आहे. कुठली लोकशाही आहे? कशाच्या लोकशाहीचा जयघोष करता तुम्ही? आम्ही हिंसेमध्ये, आपल्या मोठेपणामध्ये, कोरड्या आयुर्भावामध्ये अडकून पडलो. काय तुमच्याकडे आहे? आज तुम्ही 50,000 रुपये जरी बँकेत घेऊन गेले ना, तर कॅशियर चोरासारखं तुमच्याकडे बघते, कुठून पैसे आणला सांग. कष्ट करायची उमेदच गेली आमची. आणि ते आधार पॅन एवढं लिंक केलंय ना, पुढे काय होईल माहिती आहे का? नवरा बायकोचा आधार लिंक झालं तर एकमेकाला बोलता येईल. इतका जर नेट गेलं की तुम्ही गेले, तुमचं जुळच ना. तुम्ही नवरा बायको काय डिक्लेअर करा आधी. काय का म्हणजे तुम्हाला जगण्यावर एवढी बंधन मेकॅनिझम झालेलं आहे. माणूस भाव भावना राहिलेला नाही. 80% लोक मनोरंजन झालेले आहेत, कारण त्यांना महापुरुष माहितीच नाही. ते वेगळ्या भाव भावनामध्ये अडकलेले आहेत. आणि म्हणून रोमॅन्टिसिझम मध्ये आम्ही अडकलो की कुठेतरी आपलं भलं करेल. हे शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही, हे तुकारामांनी सांगितलं नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलं नाही, बुद्धांनी सांगितलं नाही, फुल्यांनी सांगितलं नाही. आणि त्या काळामध्ये बाई मिळेल तिला काय करावं लागत होतं? सती जावं लागत होतं. सती गेलेल्या जबरदस्ती तिला जाळायची. ब्रिटिशांनी लिहून ठेवलेलं आहे की जर एखादी स्त्री तिला मारायचं नसेल आणि तिने नवरा मेला की चितेत उडी मारायची, की तिला जबरदस्ती द्यायचं आणि गोंगाळ लागली काट्याने ढकलून तिला परत मध्ये ढकलायचं आणि तिचं रडणं ऐकू नये म्हणून जोरजोरात ढोल वाजवायचं, बाजे वाजवायचं. ही विकृती होती या देशामध्ये. ब्रिटिशांना दया आली म्हणून त्या बेटिंगनी या देशाची सती प्रथा बंद केली. तिथल्या कुणाही पुरोहिताला, धर्माच्या ठेकेदाराला ही दया आली नाही. जिजाऊ महाराज शहाजीराजे केले, सती गेल्या का? म्हणून धर्माला मुजोर होऊ दिले का शिवाजी महाराजांनी? धर्म माणसाच्या पुण्याच्या आड येत असेल तर काय झालं? धर्म म्हणजे काय? धर्म जर माणसाच्या जगण्याच्या आड येत असेल तर तो धर्म आपण मानायचा की नाही, तो धर्म आहे का, याच्यावर प्रश्नचिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आहे. अमावास्याच्या रात्री लढाया केल्या, पंचांग बघितलं नाही, पोथी बघितली नाही, मुहूर्त बघितले नाही, सगळे किल्ले बांधले, समुद्रात किल्ले बांधले. किल्ले समुद्रात बांधायची आपल्याकडे प्रथा नव्हती, पण महाराजांनी 1659 साली जेव्हा पहिल्यांदा सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावर गेले, समुद्रात जहाजं फिरत होती. महाराजांनी विचारलं, हे काय आहे? जहाज आहे. हे कोणाची? पोर्तुगीजाची. आपली का नाही? पुरोहित आपल्याला परवानगी देत नाही. केलं तर काय होईल? आपला निर्वंश होईल. महाराज म्हणाले, तर पोर्तुगीजाचे लेकरं समुद्रात जन्मतात, आपला कसं काय निर्वंश होईल? आणि महाराजांनी आरमार उभं केलं. भारतातलं पहिलं आरमार 1659 साली. आणि तेही कुणबी, कोळी, आगरी, भंडारी या 4 जाती आहेत कोकणामध्ये. कुडाळला पहिला कारखाना काढला, तंत्रज्ञान पोर्तुगीजाकडून घेतलं आणि असं आरमार उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी की त्या काळामध्ये 75% भारतावर औरंगजेबाची सत्ता होती. पण त्याला समुद्रात काहीच गती नव्हती. मक्का मदिनेला जायचं असेल तर औरंगजेबाला पोर्तुगीजाला कर द्यावा लागत होता. महाराजांनी इतकं उत्कृष्ट आरमार तयार केलं की पोर्तुगीज लोक सुद्धा शिवाजी महाराजांना कर देऊ लागले. हे होते शिवाजी महाराज. सामान्य केला म्हणजे तिथे तरी बाकी गोष्टीला आड येऊ दिलं नाही. माणसाला तर तुम्ही अशा पद्धतीने शिक्षणापासून सती गेल्या नाही तिथं. अहिल्याबाई होळकर सती केल्याने 32 वर्ष राज्यकारभार जिजाऊ लेख म्हणून केलेला आहे. सावित्रीबाई फुले सती केल्या का? ज्योतिबा फुल्यानंतर पुढे काम चालू ठेवलं. आता तुम्ही एवढंच करा. हा सतीप्रथा कायद्यानं बंद झाली, कोणी सती जात नाही. पण माय मावल्यानं तुम्हाला विनंती आहे, एखादी विधवा स्त्री असेल, तिच्या मुलीचं मुलाचं लग्न असेल, एवढे आपण नादान लोक आहोत, त्या बाईला स्टेजवर सुद्धा येऊ देत नाही आपण तिच्या सख्या लेकीच्या लग्नामध्ये, कारण ती विधवा आहे. शिवाजी महाराजांपासून हे शिकलो आपण. अरे राज्याभिषेकाचा सर्वोच्च प्रसंग उजव्या बाजूला उच्च आसनावर आपल्या विधवा आईला शिवाजी महाराजांनी बसवलं. मान सन्मान देऊन या देशाच्या धर्माच्या ठेकेदाराला इशारा दिला, आई सर्वश्रेष्ठ आहे, तुमचा धर्म नाही. आज तुम्ही छोटीशी कृती करा. एखाद्या विधवा स्त्रीच्या मुलाचं मुलीचं लग्न असेल ना,
तिच्या हाताने त्याला हळद लावायला लावा, हजारो वर्षाचं पातळ धुतलं जाईल तुमचं मानवी समाजात. तिला काय आनंद होऊन याची एकदा कल्पना करून बघा. विधवा बाईने ओटी मारायचं नाही, विधवा बाईने कुठू लावायचं नाही, मंगल समारंभात पुढे यायचं नाही, आणि मग इकडे जिजाऊ सावित्रीचं अहिल्याबाईचं नाव कशाला घ्यायचं. म्हणून यातून बाहेर पडणं हे खरं प्रबोधन आहे. म्हणून एका बाजूला राज्यकर्ते, भांडवलशाह आणि पुरोहितशाही या तिघांच्या दुष्टचक्रामध्ये भारतीय लोकशाही भरडली जात आहे. आणि म्हणून आम्हाला बहिणींनो आणि भावांनो, शिवाजी महाराजांची जी प्रशासन व्यवस्था आहे, कधीतरी महाराजांचं स्त्री धोरण, धर्माबद्दलची महाराजांची भूमिका, भाषेबद्दलची भूमिका, महाराजांचं सर्व धर्म समभाव, जातीबद्दलचं धोरण, अर्थव्यवस्था, युद्धशास्त्र महाराजांचं, याच्यावर कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही. हे युद्धशास्त्र महाराजांनी अशा पद्धतीने विकसित केलं होतं की माणसं बळू द्यायचे नाही. माणूस हा माणसाचा शत्रू नाही. जो गुन्हेगार आहे ना त्याला शासन झालं पाहिजे. आणि मग महाराजांचं एक दुसरं वैशिष्ट्य असं होतं की त्या काळामध्ये आपल्या सैनिकांना रोख पगार देणारा जगातला पहिला राजा, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आता पगार एवढा देत होते की मी सांगितलं 16 होऊन, 20 होऊन, 100 होऊन, 500 होऊन, सोन्याचे होऊन. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सातारा, सांगली, कोल्हापूर या सगळ्या परिसरामध्ये सगळे दगड धोंडे, इथं काही सोन्याच्या खाली नाही, इथं काही हिऱ्याच्या खाली नाही. पैसे कुठून आणत होते शिवाजी महाराज? हा पैसा कुठून आणायचा? पैसा आणायचं महाराजांचं ठिकाण ठरलेलं होतं. आज आपल्या भारतामध्ये 3%च्या वर शिक्षणाचा खर्च नाही. आज खरं म्हणजे गरज काय? प्रत्येक गावात शाळा पाहिजे, जिल्ह्याला विमानतळ पाहिजे, आणि मोफत आरोग्य सगळ्यांना 100% सुविधा मिळायला पाहिजे. बाकी आम्हाला काहीच देऊ नका. एवढा माणूस बोलेल, पण सरकार म्हणतं आमच्याकडे पैसे नाही, सगळं आता खासगी लोकांना विकायला सुरू झाले. आणि मग पैसा नाही. आणि सर्वात जास्त पैसा आज कशावर खर्च होतो? सर्वात जास्त पैसा संरक्षण व्यवस्थेवर खर्च होतो. आणि त्याचं बजेट नसतं, हाऊसमध्ये त्याची चर्चा होत नाही. हा बजेटचा जो पैसा आहे, मग महाराजांकडे सैन्य नव्हतं का? महाराज कुठून पैसे आणायचे? तर महाराजांचं पैसे आणायचं ठिकाण ठरलेलं होतं, ते म्हणजे सुरत. सुरत कुठं होतं? सुरत हे गुजरातमध्ये होतं. आता गुजरातचा तर प्रॉब्लेम झाला, गुजरातचा तर मेन प्रॉब्लेम आहे. आणि हा जो सगळा पैसा आहे ते औरंगजेबाची आर्थिक राजधानी होती सुरतमध्ये. आणि सुरतमध्ये एवढे श्रीमंत लोक होते की एक एक व्यापारी 12-12 लक्ष रुपयाचा कर औरंगजेबाला टॅक्स देतो. इतका पैसा सुरतेमध्ये होता. पैसा दुसरीकडे कुठेच नव्हता. महाराजांनी काय केलं? पैसा कमी पडला की कुठे जायचे महाराज? सुरतला जायचे. त्यांनी गरीबाला लुटलं का? पण सुरतेला जाऊन आखी सुरत लुटली का? पण सुरतेला जाण्याच्या पूर्वी आपले हेर पाठवले, ते बहिरची पाठवला, आणि तिथे 6 महिने बहिरची गेलेला आहे. आणि सुरत शहरामध्ये पैसेवाले कोण कोण आहे त्याची यादी केली. आणि त्यात सुद्धा ज्यांनी इमानदारीने पैसा कमवला, गरिबाला मदत करतात, त्यांना वगळलेला आहे. म्हणजे विचार करा किती नियोजन, किती प्लॅनिंग चांगलं आहे शिवाजी महाराज. असे 288 व्यापारी शोधून काढले. इथे खरंच लुटत होते लोकांना आणि जबरदस्ती करोडोंची संपत्ती जमवली होती. महाराज गेले, त्यांनी एक पत्र पाठवलं सुरतेच्या सरदाराला की 288 लोक चर्चेसाठी थोडं सीमेच्या बाहेर घेऊन निघावते. ते बाहेर आले. महाराज म्हणले तुम्ही काय करा, औरंगजेबाला 10% देता, मला 5% द्या, मी वापस जायला तयार आहे. ते म्हणले की आम्ही, औरंगजेब आमचा राजा आहे, आमच्या सुरक्षेची जबाबदारी औरंगजेबावर आहे, आम्ही तुम्हाला 5% म्हणून का म्हणून द्यायचं? महाराज म्हणले तुम्ही तसं ऐकत नाही. आणि मग जे गुन्हेगार होते त्यांना काय करायचं महाराजांनी केलं, त्यांचं सगळं लुटलं. आणि लिहून ठेवलेलं आहे समकालीन लेखकाने. महाराज बसले दगडावर आणि त्यांच्या पायाच्या समोर सोने, चांदी, हिरे, माणिक, मोत्यांच्या राशी पडलेल्या. महाराजांनी काय केलं? पोत्यामध्ये फक्त सोनं भरलं, हिरे भरले, मोती भरले, आणि बैलाच्या घोड्याच्या पाठीवर लादले, ते स्वराज्यात पाठवले, आणि बाकीच्या सगळ्या मौल्यवान वस्तू सुरतेतल्या गोरगरीब लोकांना वाटून टाकल्या. त्यामुळे सुरतेचे लोक रोज प्रार्थना करायचे की दर महिन्याला शिवाजीचं आक्रमण झालं पाहिजे, म्हणजे आपला संसार चांगलाच. काळ्या पैशाची यादी तुमच्याकडे नाही का? आमचे 100 रुपये ट्रान्सफर झाले तुम्हाला कळतात. 18,000 कोटीचं कर्ज काढलेलं ह्या देशाच्या व्यवस्थेला ईडीला कळत नाही का? सीडीला कळत नाही का? काळ्या पैशाची याद्या तुमच्याकडे आहे, गरीबाला का खेळता तुम्ही? आमचे का पैसे काढून घेतले 50,000, 20,000, 30,000? आमचा प्रॉब्लेम असा आहे, आमच्या खिशात पैसे असतात आम्ही खडी बसतो, पैसे नसले की झोपून जातो. ही जगण्याची ऊर्जा आहे पैसा म्हणजे. तुमची क्रयशक्ती नष्ट करून टाकली. आणि आज आमची शेती संपली, 7-12 गेल्या, सिलिंगमध्ये जमिनी गेल्या, 50,000 हेक्टर जमीन अंबानीकडे आहे. आणि आपली सर्वात मोठी अंधश्रद्धा काय? आज्यानं काढले
नातूने फेडायचं. आणि जर नातूने कर्ज फेडलं नाही तर आजाद स्वर्गात गेलेला नरकात फेकला जातो. किती ग्रेट आहे तुम्ही. एक तर कर्ज काढायचंच नाही आणि काढलं तर फेडायचं. माझी तुम्हाला विनंती आहे की कर्जाला प्रतिष्ठा आहे का आपल्याकडे. समजा एखाद्या मुलाचं लग्न करायचं, मुलगी बघायला त्याचा बाप गेला आणि मुलाच्या बापाला पोरग काय करतं, त्याच्यावर 10 लाख रुपये डीसीसी बँकेचे कर्ज आहे, ते लाच मारून बाहेर पडते. कर्ज बाजारला पोरग देऊ नको. कर्जवाल्याला समाजात इज्जत प्रतिष्ठा नाही. ते तोंड दाखवून फिरते. बहीण बोलणार, बाप बोलणार, भाऊ बोलणार. सामान्य समाजात त्याला सन्मान नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आजपासून एकच करा, ज्याच्यावर जास्त कर्ज आहे ना त्याचा सन्मान करायला शिका, त्याचा पुरस्कार सुरू करा, त्याला इज्जत द्या कर्जवाल्याला. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, तुमच्यात जेवढी ताकद आहे ना तेवढं कर्ज काढा. बँकेचं काढा, पतसंस्थाचं काढा, खाजगी काढा आणि फेडायचा प्रयत्न करा. बुडवा असं म्हणत नाही. जर असा प्रसंग आला की आता मेल्याशिवाय पर्याय नाही तर 700 अब्ज लोक मोठे तुम्ही एकटे जिवंत राहा तर तुम्हाला शिवाजी महाराज कळले गेले. मरायचं नाही. आणि कर्ज आपल्या देशात सर्वात जास्त कर्ज 2च माणसावर जास्त कर्ज आहे. भारतात 1 नंबरला अंबानी, दुसऱ्या नंबरला अदानी. यांच्यावर जास्त कर्ज आहे. त्यांची इज्जत केली का. अंबानीच्या पोरीचं लग्न जातं, माधुरीची पानं काढायला, तेवढं पाणी वाढायला आणि अमिताभ बच्चन लाडू द्यायला होतं. त्याची इज्जत केली नाही. आपण का प्रतिष्ठा घालवायची. आणि कर्ज काढा, 25 गावाला जेवण द्या, भंडारा करा. माय बापू हे करू नका. आमच्या तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी आम्हाला सांगितलं की माय बापू जेवणाचं ताट मोडा, पिढीला वेळेला पाहुणचार करू नका, पण लेकरा बाळाला शिक्षण द्या. हे सांगणारे गाडगे महाराज हे खरे राष्ट्रपुरुष होते. म्हणून बाबासाहेब आणि गाडगे महाराजांचा स्नेह होता. विचाराचं नातं होतं, जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे गेलेलं नातं होतं. म्हणून आमच्या प्रायोरिटीज काय आहे. म्हणून आजपासून आपल्या प्रत्येकाच्या घरावर लिहून ठेवा, ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मरतो. घाबरायचं नाही. आणि ते शिक्षणावर खर्च करा, आरोग्यावर खर्च करा, विमान घ्या, जग फिरा, भारत फिरा, काहीतरी जगण्याचा आस्वाद घ्या. शिवाजी महाराजांनी रयत सुखी झाली पाहिजे आणि स्वराज्याचा विनियोग आणि उपभोग आपल्या जनतेला घेता आला पाहिजे. हे शिवाजी महाराजांचं वेगळं वैशिष्ट्य. महाराजांनी सुरतेवर पैसा आणला, पैसे कमी पडले की सुरतेला जायचे, घेऊन यायचे. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना विचारलं की हे शिवाजी राजे, मी असं तुझं काय वाटवलं केलं म्हणून वारंवार सुरतेवर हल्ला करतो, माझे पैसे काय घेऊन जातो. शिवाजी महाराज म्हणाले, हे औरंगजेबा, मी तुला एक प्रश्न विचारतो, मी माझं सैन्य कशा करता ठेवलेलं आहे. मला सैन्य का निर्माण करावं लागेल. तर तू माझ्या राज्यावर हल्ला करशील, त्याचा प्रतिकार करण्यासाठी मला सैन्य तयार करावं लागेल. त्याचा पगार तू देणार नाही तर मी देणार नाही. हे युद्धशास्त्र होतं शिवाजी महाराज. आपल्या जनतेला तोशीच नको. जे सरदार आहेत, जागीरदार आहेत, जे लुटमार करणारे लोक आहेत, अशांना लुटा आणि गरिबाला वाटा, हे महाराजांच्या लोकशाहीचं सूत्र होतं. त्यांना उपाशी मिळवून दिलं नाही. समता आर्थिक समानता मार्ग शिकाय. मार्ग जन्माचा येण्याच्या पूर्वी रयतेला, सर्वसामान्यांना सर्व आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक अधिकार मिळाले पाहिजे. हे मिळाले पाहिजे नाही तर त्यांना देण्यासाठी कायदे करणारा आणि त्यासाठी स्वतःचं राज्य पणाला लावणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. हे आपण या माध्यमातून लक्षात घेतलं पाहिजे. बहिणींनो आणि भावंडांनो, माझी आपल्याला विनंती आहे, सविस्तर चरित्र सांगण्याचं हे ठिकाण नव्हे, परंतु तुम्ही काहीतरी विचार करा. ही परंपरा आहे, ही लोकशाही आहे. आज आपल्या हातात काहीच नाही आणि म्हणून आम्हाला ही भारतीय लोकशाही समजून घ्यायची असेल आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळवायचे असतील तर आपल्याला शहाणं व्हावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, जातीपातीच्या भीती सोडाव्या लागतील, बहुभाषिक व्हावं लागेल आणि जिथे जाता येईल तिथे जगात जाण्याची ताकद ठेवा. जे गाव सोडतात तेच मोठे होतात. आणि म्हणून तुम्हाला जगभर जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणं म्हणजे शिवाजीराजांना समजून घेणं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही एवढे महान लोक आहे, मला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं तुम्ही ऐकलं नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही ऐकलं नाही, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, बुद्ध, महावीर, बाबासाहेब, सावित्रीबाई, संत रविदास महाराज, इतकी मोठी मोठी माणसं झाली, चक्रधर, बसवेश्वर, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. आणि माझ्या तासभराच्या भाषणाला तुम्ही माझं म्हणणं ऐकाल आणि तसं वागाल, असं काही बाबडा आशावादी मी माणूस नाही. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती, माझं ऐका असा अर्थ आग्रह नाही. बुडती एक जण देखवे डोळा, येतो कळवळा हिंदाचा म्हणून या. तुकाराम महाराज म्हणाले, हे आमची लोक आहेत, त्यांचा विनाश का होतो त्या कळवळ्यातून आपण प्रबोधन केलं पाहिजे आणि लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला पाहिजे. आम्ही फक्त मार्ग दाखवणारे, विचार सांगणारे लोक आहोत. ओढीले भांडार धन्याचा हा माल निघो हमाल भारत आहे.
आम्ही फक्त शिवाजी महाराजांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय सांगितलं, फुल्यांनी काय केलं हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा नम्रतापूर्वक प्रयत्न करतोय. कसं वागायचं हा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही आईबाबाच्या पोटी जन्माला आलेले आहे. 33 कोटी देव आम्ही बघितले नाही, पण आपले मायबाप नसते तर आपण राहिलो असतो का? म्हणून तुका म्हणे मायबाप अवघी देवाची रूप आहे. आपले आई वडील हे आपलं दैवत आहे. एवढं जरी आपण मान्य केलं आणि जगात घडणारी प्रत्येक गोष्ट मी माझ्या अक्कल हुशारीने बुद्धीने तपासून घेईन अशी माणसं सर्व जाती धर्मात आपण तयार करू शकलो तर अंधार युग संपून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या लोकशाहीत पुन्हा एकदा आपण आणू शकतो. ही खरी विचाराची ताकद आहे. त्या दिशेने आपण जरूर प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मला या ठिकाणी बोलावलं, आपल्यासारख्या महान भावंडांशी संवाद करण्याची संधी मला या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, अंतःकरणपूर्वक त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि शाहीर अमर शेखाच्या कवनाने समारोप करतो. शाहीर अमर शेख असं म्हणाले, आजही हवा माझा असाच शिवबा माझा. लोकशाही आणि शिवशाही कशासाठी आहे? शाहीर अमर शेख म्हणाले, आजही हवा माझा असाच शिवबा माझा जो समाजवादी महाराष्ट्राचा राजा आहे. अमर शेख म्हणतात, आजही हवा माझा असाच शिवबा माझा जो समाजवादी महाराष्ट्राचा राजा. अरे तो राजा कसला? हा तर लोकशाहीचा कलिजा. शाहीर अमर शेख म्हणतात, अरे हा राजा नाही, हा लोकशाहीचं काळीज आहे. शिवाजी महाराज म्हणते, अरे हा राजा कसला? हा तर लोकशाहीचा कलिजा आणि मुजरा माझा त्या महान संस्कृती गुरुजा. शाहीर अमर शेख म्हणते, शिवाजी महाराज कोणा जन्माला येणार नाही, परंतु आदिश्वरायांचे विचार, बुद्धाचे विचार, बाबासाहेबांचे विचार, फुल्यांचे विचार जर आपण आत्मसात करू शकलो आणि असे काही तरुण मुलं मुली जर आपण घडवले तर महाराजांना अभिप्रेत असलेली व्यवस्था त्या लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण निर्माण करू शकतो. ही खरं आपण शिवचरित्राची प्रेरणा घ्यावी. हिंसा, द्वेष, अज्ञान, गुलामी हे महाराजांची प्रेरणा नव्हे तर ज्ञान अर्जन करून संपूर्ण मानवी समूहाला त्यांचे हक्क अधिकार मिळवून देणे आणि मानवी समूह सुखी संपन्न बनवणे ही खरी आपल्या महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा आहे. ती प्रेरणा आपण घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांचं कार्यकर्तृत्व आमच्यामध्ये आपल्या वाणीच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने भेटत राहावं. यानंतर आपण सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपल्या मंगळूरमधील सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी सन्मानपत्र देऊन स्वागत करणार आहोत. मी प्रथमतः नाव घेतो आणि सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यांचं अमोल भाऊ